ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो ॐ नमः भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण विश्वरूप दर्शन योगचा अभ्यास करतोय. ओके. तर आज काय करू आपण, शेवटचे 2 श्लोक बाकी आहेत ना, त्याला पूर्ण करू. मग नंतर वेळ जर मिळाला तर इतर पूर्वीच्या श्लोकांची काही चर्चा करायची असेल तर करूया. सुरुवातीला आपण हे शेवटचे 2 श्लोक बघू. हम्म, हे काय हा. तुम्हाला मी ही PPT शेअर केली आहे. हम्म, तर हा जो शेवटचा विभाग आहे, याच्यामध्ये काय होतं की अर्जुनच्या इच्छेनुसार भगवंत त्याला हे विराट रूप दाखवतात आणि त्याच्यामध्ये काळ रूप पण दाखवतात. पण हे सर्व बघून अर्जुनला आनंद होत नाही तर भीती वाटते. इतरांना सुद्धा भीती वाटते हे सांगत तो स्वतःबद्दल पण म्हणतो की भयेन च प्रव्यथितं मनो मे. भीतीमुळे माझं मन खूप व्यथित झालंय. तदैव मे दर्शय देवरूपम प्रसिद्ध देवेश जगन्निवास. त्याच्यामुळे तुम्ही मला तुमचं सामान्य सामान्य म्हणण्यापेक्षा मूळ रूप दाखवा. या रूपाने मला भीती वाटत आहे आणि माझं मन व्यथित होत आहे. हां. तर तुमचं जे रूप आहे, जे प्लीजिंगला काय म्हणतील मराठीमध्ये, जे शांत रूप आहे किंवा जे प्रेममय रूप आहे ते मला दाखवा. असं अर्जुन श्लोक क्रमांक 45 मध्ये म्हणतो. मग अ, मग त्याच्यानंतर 46 मध्ये अर्जुन परत म्हणतो की मला तुमचं चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा आहे. तेनैव रूपेण चतुर्भुजेन. सध्या तो बघत आहे विराट रूप. विराट रूपामध्ये तर असंख्य भुजा आहेत. परंतु ते बघून त्याच्या मनामध्ये अ, भीती निर्माण होतीये. तर अर्जुन म्हणतोय की तुम्ही मला तुमचं चतुर्भुज रूप दाखवा. हे सहस्त्रबाहो, ज्याला सहस्त्रबाहू असणाऱ्या हे विराट रूपामध्ये असलेल्या भगवंता, हे रूप नको मला, आता तुम्ही चतुर्भुज रूप दाखवा. ज्या रूपामध्ये तुमच्या 4 हातामध्ये शंखचक्र गदा पद्म आहे, ते रूप मला बघायचं आहे. मग 46 मध्ये भगवंत अर्जुनला म्हणतात, अरे तू बोलला म्हणून तर मी दाखवलं. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन ददृष्टपूर्वम्. तू विनंती केली की मला ते रूप बघायचंय, विभूतींबद्दल श्रवण करून, म्हणून मी तुला हे रूप दाखवलं. मया प्रसन्नेन म्हणजे तुझ्यावरती अनुग्रह करून किंवा तुझ्यावरती कृपा करून. आणि तू जे हे रूप बघितलंय, हे यन्मे तो अन्येन न द्रष्टपूर्वम, तुझ्या वाचून इतर कोणी याच्यापूर्वी हे रूप बघितलं नाहीये. म्हणून मी जे तुला दाखवतोय ते खूप दुर्मिळ आहे. असं भगवंत पहिले तर त्याला क्लिअर करतात. कारण अर्जुन म्हणतो ना, हे नको हे नको, चतुर्भुज रूप दाखवा, किंवा मूळ रूपात या. तरी 47 मध्ये भगवंत सांगतात की बाबा हे जे मी तुला दाखवले ते सुद्धा खूप दुर्मिळ आहे आणि तुझ्या पूर्वी कोणी बघितलं नाही याला. पण तुझ्यावरती अ, कृपा करून मी तुला हे दाखवलं, कारण तू विनंती करत होतास.
त्यांनी लिहिले बघा की जेव्हा दुर्योधनाकडे भगवंत गेले होते शांतीदूत म्हणून, तेव्हा दुर्योधनने भगवंताला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सुद्धा भगवंतांनी विराट रूप दाखवलं होतं, परंतु ते विराट रूप हे जे अर्जुनला दाखवले त्यापेक्षा भिन्न आहे. एका क्लासमध्ये ठोंबरे माताजी विचारत होत्या ना की दुर्योधननं पण तर हे रूप बघितलं म्हणून, परंतु दोघांनी जे बघितलं त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून ते जे भगवंत म्हणतात की अर्जुन, हे रूप मी तुला सोडून कोणाला दाखवलं नाहीये. हां. मग हे जे रूप आहे हे रूप बघण्यासाठी काही उपाययोजना आहे का? तर सध्या हे त्याची चर्चा चालू आहे ना, ही विराट रूपाबद्दल चालू आहे. जेव्हा चतुर्भुज रूप किंवा भगवंत कृष्ण जे आहे मूळ स्वरूप, त्यावरती चर्चा आल्यावर मी तुम्हाला सांगेल. सध्या ही चर्चा विराट रूपाची आहे. विराट रूपाची चर्चा म्हणजे श्लोक क्रमांक 45-46 मध्ये अर्जुन म्हणतो की मला भीती वाटते आणि तुमचे चतुर्भुज रूप दाखवा. तर 47 मध्ये भगवंत म्हणतात की मी जे तुला दाखवलं ते सुद्धा खूप दुर्मिळ आहे आणि तू इच्छा केली म्हणून मी तुला हे रूप दाखवलं. तर आता त्याच रूपाबद्दल चर्चा चालू आहे अजून. हं? त्याच म्हणजे विराट रूपाबद्दल. तर भगवंत काय म्हणतात की अरे हे एवढं सोपं नाहीये बघणं. या रूपाला म्हणजे विराट रूपाला बघण्यासाठी सुद्धा केवळ वेदाचं अध्ययन करून किंवा दान करून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ किंवा तपस्या करून या विराट रूपाला बघता येईल असं नाही आहे. हे विराट रूप बघणं पण खूप दुर्मिळ आहे. आधी तर भगवंत हे सिद्ध करतात की म्हणजे तुला जे दाखवलं ते सुद्धा पण काही सामान्य गोष्ट नाही आहे. हे रूप बघण्यासाठी पण खूप कठीण आहे. उलट तसं बघितलं तर भक्तांना सोडून हे रूप कुणाला दिसत पण नाही. जे अष्टांग योगी ध्यान करतात त्यांची कल्पना असते की ते पूर्ण ब्रह्मांडाला भगवंतांचं विराट रूप समजून ध्यान करतात, परंतु हे रूप त्यांना सुद्धा दिसत नाही. तर त्यामुळे भगवंत 47 मध्ये अर्जुनला म्हणतात की अरे हे विराट रूप बघणं पण खूप दुर्मिळ आहे. विराट रूप उपासक विराट रूपाचे वर्णन वाचून त्यावर ध्यान करतात, परंतु विराट रूप असे कुठलेही रूप नाही, ते काल्पनिक रूप आहे. कुठल्याही पद्धतीने हे विराट रूप नाही बघतायत, केवळ भक्तीने काय केवळ भगवत भक्त त्यांच्या कृपेने बघू शकतात. तर भगवत भक्त भक्ती का आलं? कारण हे जे इतर गोष्टी सांगितल्या ना, वेदांचं अध्ययन, तपस्या, दान, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, या सर्व गोष्टींनी विराट रूप पण नाही बघतायत. मग ज्यांना दिसतं त्यांच्याबद्दल तर इथे सांगतायत की तात्पर्यामध्ये की या पद्धतीमध्ये पण जर भक्तीचा समावेश असेल, म्हणजे थोडाफार लेश भक्तीचा असावा लागतो, तेव्हा कदाचित सकाम कर्मीला किंवा निष्काम कर्मीला विराट रूप दिसेल. परंतु नुसत्या ह्या जे इतर गोष्टी आहेत, जसे की सध्या समाजामध्ये दान करणारे लोक भरपूर आहेत, पण फक्त दान केल्यामुळे हे रूप दिसणार नाही त्यांना. अ, त्याच्यामध्ये भक्ती असावी लागते. कारण आपण बऱ्याच वेळा चर्चा केली की कोणत्याही मार्गामध्ये यश मिळवण्यासाठी शेवटी भक्तीच मदत करते. कारण अंतिम समयी जो साधक आहे त्याच्या स्वतःच्या साधनेचा त्याग करतो. समजा निष्काम कर्मयोगी आहे, तर तो वर्णाश्रमाचा त्याग करणार आणि त्याच्या साधनेमध्ये जी थोडीफार भक्ती होते, ती भक्ती त्याला मग समोरचं यश मिळवून देणार. याच्याबद्दल 11व्या स्कंदामध्ये पण एक श्लोक आहे. आज्ञायैव गुणान् दोषान् मया दिष्टान् अपि स्वकान् धर्मान् संतज्य सर्वान् माम भजेत सतु सत्तमः. आज्ञा एव गुणान् दोषान्, की तो जाणतो की वर्णाश्रमामध्ये गुण आणि दोष काय आहेत. हे सर्व जाणून तो याचा त्याग करतो आणि केवळ मला शरण येतो, म्हणजे ही अंतिम समय आहे. तसंच अष्टांगयोग आणि ज्ञानयोगामध्ये पण तेच आहे. ज्ञानम च तू मयी संन्यसेत, असा एका श्लोकामध्ये एक ही ओळ आहे की शेवटी ज्ञान पण मला संन्यसेत म्हणजे सोडून दिलं पाहिजे किंवा मला अर्पण केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या लोकांना पण, या ज्ञानी लोकांना पण शेवटी त्यांची ज्ञान साधना सोडावी लागते आणि त्यानंतरच त्यांना त्यांच्या साधनेतून यश मिळतं. जसे की समजा ज्ञानयोगी आहे तर त्यांना निराकार मोक्ष पाहिजे असेल,
तसे तिन्ही गुणीभूत भक्तांना निराकार मोक्षच हवा असतो, त्यासाठी पण भक्ती पाहिजे. तर हे आपण सर्व मार्गांसाठी बघितले. जर गुणीभूत भक्तीला मध्ये जर भक्ती हवी असेल तर प्रधानीभूत भक्ती कृष्ण आवाज हरे कृष्ण येतोय प्रभूजी आवाज येतोय येतोय. ना? हा, मध्ये ते नेटवर्कही झालं होतं, डिस्कनेक्ट झालं होतं. हो हो. हां. तर कुठल्याही साधनेमध्ये भक्तीशिवाय यश मिळत नाही. तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविद सुमंगला क्षेमं न विंदन्ति विना दर्पणम. क्षेम म्हणजे त्यांचं यश मिळत नाही. क्षेमं न विंदन्ति मिळत नाही. विना यद अर्पणम, तुम्हाला अर्पण केल्याशिवाय. तर ती कशासाठी मी सांगत आहे की भगवंत अर्जुनला बोलली की अरे मी तुला जे दाखवलं ते पण खूप दुर्मिळ आहे. आणि केवळ वेदांचा अभ्यास केला किंवा खूप खूप सारं दान केलं, यज्ञ केले, तपस्या केली म्हणून पण विराट रूप दिसेल असं नाही. हं. मग आपल्याला असं वाटलं अरे मग ह्या सर्व गोष्टी करून विराट रूप दिसत नाही तर मग याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ हा आहे की ह्या ज्या पद्धती सांगितल्या ह्या स्वतंत्रपणे भक्तीशिवाय विराट रूपाला सुद्धा विराट रूपाची सुद्धा प्राप्ती करता येत नाही या इतर गोष्टींनी भक्तीच्या शिवाय. तर मग आता 49 मध्ये भगवंत त्याला म्हणतात मा म्हणजे नाही. अर्जुन तू व्यथित होऊ नको, भ्रमित होऊ नको. तुला मी जे हे घोर रूप दाखवलं, आता तू शांतचित्त हो. की मी तुला आता परत सौम्य रूप दाखवेल. कारण अर्जुन मागच्या श्लोकात म्हणत होता ना, व्यथितम, माझं मन व्यथित होत आहे. तर भगवंत इथे म्हणतात की अर्जुन तू घाबरू नको, मी तुला ते रूप दाखवणार आहे. तर आता मग संजय श्लोक क्रमांक 50 मध्ये धृतराष्ट्राला सांगतो की असं बोलल्यावरती कृष्णाने काय केलं. इति अर्जुनम वासुदेव तथोक्त्वा स्वकं रूपम दर्शयामास भूय आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुन्हा सौम्य वपू महात्मा. असं बोलून वासुदेव कृष्णाने काय केलं की आपल्या स्वकं रूपम, इथे स्वकं रूपम म्हणजे चतुर्भुज रूप असा अर्थ आहे. तर वेगवेगळ्या आचार्यांच्या टिप्पणीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलंय. पण स्वकं रूपम म्हणजे चतुर्भुज रूप असं प्रभुपाद आणि वल्ली विद्याभूषण पण सांगतात. तर संजय सांगतो धृतराष्ट्रांना की भगवंत आता चतुर्भुज रूपामध्ये आले आणि परत मग अर्जुनाला अधिक आश्वस्त करण्यासाठी किंवा त्याची भीती दूर करण्यासाठी ते त्या अर्जुनला परत त्यांचं जे मानव सदृश्य रूप आहे कृष्ण, जे की त्याच्या रथावरती उभे होते, त्या रूपामध्ये पुन्हा प्रकट झाले. भूत्वा म्हणजे अ, होणे, पुन्हा म्हणजे पुन्हा. भूत्वा पुन्हा सौम्य वपू. सौम्य वपू म्हणजे मानव सदृश्य रूप. अ, श्यामसुंदर रूपात येऊन अर्जुनला दिलासा दिला. तर आता 51 मध्ये अर्जुन काय म्हणतो, दृष्ट्वेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन इदानीमस्मी संवृत्त सचेता प्रकृतीम गतः. की कृष्णा तुझे हे मानुष्य रूप बघून मला काय होतं, दृष्ट्वेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन. हे जनार्दन तुमचं सौम्य रूप काय होतंय बघून मला काय माझ्यावरती परिणाम होतोय. इदानीमस्मी संवृत्तः सचेतः प्रकृतीगतः. यामुळे माझं काय म्हणता येईल चित्त स्थिर होतंय किंवा मी योग्य पद्धतीने विचार करू शकतो. जे की वेगवेगळे परिणाम आधी होत होते त्या सर्वातून मी बाहेर आलोय. म्हणजे त्याला भीती वाटत होती, तो व्यथित झाला होता. कोणती दिशा कुठे हे पण कळत नव्हतं. तर या सर्व गोष्टीतून मी आता मूळ स्थितीवरती आलो आहे. असं अर्जुन श्लोक क्रमांक 51 मध्ये भगवंतांना सांगतो. द्विभुज रूप हेच परमसत्य आहे. ठीक आहे. 51 मध्ये कुठे गेले? 51. हां. हां, तर अर्जुन काय बोलला, हे जनार्दना तुमचं हे मानव सदृश रूप बघून जे की खूप सुंदर आहे, आता मी माझ्या मूळ स्थितीमध्ये आलोय. आणि माझी भीती वगैरे दूर झाली आहे. तर आता हे जे 51 पर्यंत आपण जे वर्णन बघितलं म्हणजे याच्या पूर्वी, आता हा तर मी 52ची स्लाईड दाखवतोय. तर आत्तापर्यंतचं वर्णन हे याचं होतं, विश्वरूपाचं किंवा विराट रूपाचं. हं. कुठून कुठपर्यंत?
45 आणि 46 मध्ये अर्जुन म्हणतो की नको नको मला हे नाही बघायचंय. तुमचं चतुर्भुज रूप दाखवा. तर त्याला उत्तर म्हणून 47 ते 51 पर्यंत विराट रूपाची चर्चा आहे. विराट रूपाची चर्चा म्हणजे विराट रूप बघणं कसं दुर्मिळ आहे, वेगवेगळ्या साधनांनी विराट रूपाला बघता येत नाही, आणि तुझ्यापूर्वी हे कोणी बघितलं नाहीये. अ, मग नंतर 49 आणि 50-51 मध्ये भगवंत मग अर्जुनला परत द्विभुज रूप, चतुर्भुज रूप आणि द्विभुज रूप दाखवतात. तर हे इथे लक्षात ठेवा तुम्ही की 47, 48 मध्ये भगवंत जे बोलतायत ते विराट रूपाबद्दल आहे, की विराट रूपाला सुद्धा या मार्गाने बघता येत नाही. आणि तूच हे बघितलंय. मग नंतर भगवंतांनी सौम्य रूप दाखवल्यावरती अर्जुनचा अनुभव येतो 49, 50 आणि 51 मध्ये. आत्ता इथून समोर जो आहे शेवटचा विभाग आहे, श्लोक क्रमांक 52 ते 55. आत्ता जी चर्चा होणार आहे ती चर्चा कृष्ण रूपामध्ये किंवा मानव रूपामध्ये, मग चतुर्भुज किंवा द्विभुज दोन्ही रूप असतील त्याबद्दल आहे. हं? कारण तिथं परत असं वर्णन येईल की हे रूप बघणं खूप दुर्मिळ आहे. मग असंच वर्णन पूर्वी पण आलं होतं. परत या रूपामध्ये पण असं येईल की वेद तपस्या वगैरे करून हे रूप बघता येत नाही. तसंच वर्णन आपण पूर्वी पण बघितलं. तर याचा अर्थ होतो की हे दोन्ही वेगवेगळ्या रूपांबद्दल आहेत. कारण जर एकाच रूपाबद्दल असतं तर संस्कृतमध्ये एक दोष असतो. रिडंडन्सी म्हणून म्हणतात इंग्लिशमध्ये, मला वाटतं पुनरावृत्तीचा दोष. एकच गोष्ट परत परत सांगितलं म्हणजे काव्यामध्ये दोष येतो. समजा तुम्ही ऑलरेडी ती गोष्ट सांगितली, परत तीच गोष्ट सांगणं म्हणजे थोडंसं चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे जे वर्णन आहे, आता हे विराट रूपाचं नाही. विराट रूपाची चर्चा संपली. तर आता आपण 52, मला वाटतं 52 पण झाले, हां. 52 मध्ये भगवंत अर्जुनला आता इथून मानव सदृश रूपामध्ये म्हणतात की अर्जुन, हे जे रूप तू बघतोय माझं चतुर्भुज आणि द्विभुज रूप, हे सुदूरदर्शम म्हणजे बघण्यासाठी खूप कठीण आहे. आणि या रूपाला बघण्याची इच्छा देवता सुद्धा करतात. त्यांची आकांक्षा किंवा नित्यकांक्षीनं असतात. त्यासाठी प्रभुपाद आणि आचार्यांनी उदाहरण दिलं होतं की गर्भस्तुती करण्यासाठी जेव्हा देवता आले होते, म्हणजे ते मूळ रूपाची स्तुती करण्यासाठी आले होते, तेव्हा पण त्यांना मूळ रूपाचं दर्शन झालं नाही. परंतु ते रूप कसं दुष्कर आहे हे सांगण्यासाठी गर्भस्तुतीचं उदाहरण प्रभुपाद आणि आचार्य देतात. तर इतर गोष्टींनी विराट रूप बघता येईल दुसऱ्या भक्तीने, पण श्यामसुंदर रूप नाही बघता येणार. श्यामसुंदर रूप फक्त शुद्ध भक्तीनेच बघता येईल. तर हे झालं या रूपाबद्दल. श्लोक क्रमांक 22 मध्ये चतुर्भुज किंवा द्विभुज रूपाबद्दल भगवंत बोलतात की हे बघणं खूप दुर्मिळ आहे आणि देवता सुद्धा याची इच्छा करतात. मग आता इथे बघा, परत हे जे आहे ना 53 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं ना की असंच वर्णन मला वाटतं श्लोक क्रमांक 47 मध्ये होतं. जवळपास सर्व शब्द सारखेच आहेत. श्लोक क्रमांक 47, स्कंद स्कंद नाही भाग अध्याय 11वा. कुठे गेलं, हां. तुमच्याकडे भगवद्गीता असेल ना, तर तुम्ही पण उघडून बघत जा. हम्म. तर हे बघ, श्लोक क्रमांक 48 मध्ये सारखेच शब्द आहेत. तिथं न वेद यज्ञेर अध्ययन, न वेद यज्ञ अध्ययनर न दानेर न च क्रियाभिर्न तपोभि उरुक उग्रे एवं रूप शक्य अहम निर्लोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. हे एक्झॅक्टली सेम वर्णन तिथेच होतं, तिथे पण होतं की वेदांचा अभ्यास करून तपस्या करून माझं रूप बघता येत नाही. तर तिथे अर्थ अभिप्रेत कोणत्या रूपाबद्दल होता? श्लोक क्रमांक 48, 49 मध्ये, 47, 48, 49 मध्ये भगवंत कोणत्या रूपाबद्दल बोलत होते की हे रूप बघणं खूप दुर्मिळ आहे म्हणून? श्याम सुंदर का? 47, 48 मानतोय मी तुम्हाला, हे सांगितलं ना की दोन गोष्टी तुम्ही वेगळ्या आहेत. शिवरूपाबद्दल बोलताय. हां, हे लक्षात ठेवा, नाहीतर सर्व सारखंच वाटेल. 47, 48 मध्ये विश्वरूपाचं वर्णन आहे की ते रूप बघणं दुर्मिळ आहे. आणि तसंच वर्णित आहे 53 क्रमांकाचा जो आता श्लोक मी स्लाईडवरती दाखवतोय ना, ते पण तिथे पण बघा एक्झॅक्टली सेम वर्णन आहे. न अहम वेदैर न
वेदैर्न तपसा न दानेन न च इज्जया शक्य एवं विधो दृष्टवान असी माम यथा. की अर्जुन माझं हे जे रूप आहे, आता आता चर्चा सामसुंदर रूपावरती आहे, हा हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे का परत परत सांगतोय, कारण दोन्हीकडे सारखंच वर्णन आहे. मग असं वाटेल की परत परत तेच का सांगितलं, की या गोष्टींनी मला बघता येत नाही. तर परत परत सांगण्याचा अर्थ हा आहे की या गोष्टींनी मला बघता येत नाही हे पूर्वी विराट रूपासाठी सांगितलं होतं, आणि या गोष्टींनी मला बघता येत नाही हे आता श्यामसुंदर रूपासाठी सांगतायत. तर तिथे त्या गोष्टीमध्ये थोडासा भक्तीचा लेश असेल तर विराट रूपाला बघता येईल, पण इथे अं, शुद्ध भक्ती पाहिजे. शुद्ध भक्तीशिवाय श्यामसुंदर रूपाला बघता येत नाही. तर इथे भगवंत अर्जुनला ते सांगतात की वेदांचं अध्ययन, पूजा, तपस्या हे जर भक्तिविरहित असतील, ॲक्च्युली याला भक्तिविरहित म्हणण्यापेक्षा शुद्ध भक्तीचा भाग नसतील, तर भगवंतांचं हे जे रूप आहे, चतुर्भुज रूप किंवा द्विभुज रूप, या दोन्ही रूपांना बघता येत नाही. तर थोडंसं काय झालं, जे आपले तीन आचार्यांच्या टीकेचा आपण अभ्यास करतोय, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण आणि प्रभुपाद. तर थोडासा एक फरक काय झाला आहे, की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की जे पूर्वीचं जे वर्णन होतं 47-48चं, ते पण विराट रूपाचं होतं, आणि आता जे आहे 53मध्ये, 52-53मध्ये, ते पण विराट रूपाचंच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु बलदेव विद्याभूषण आणि प्रभुपाद थोडंसं दोन्ही याच्यामध्ये भाग करतात वेगळे. नाही, ते आधीचं वर्णन विराट रूपासाठी होतं, आणि हे वर्णन आता चतुर्भुज किंवा द्विभुज रूपासाठी आहे. त्याच्यासाठी बलदेव विद्याभूषण कारण देतात की जर असं नसतं तर एकच गोष्ट परत परत सांगणं याला काव्याचा दोष मानला जातो, काव्याचा किंवा साहित्याचा दोष मानला जातो. तर दोष असू शकत नाही, म्हणजे याचा अर्थ हे द्विभुज रूपाचं वर्णन आहे. तर मग मी माधवगोपाल प्रभूंना प्रश्न विचारला की अ, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि प्रभुपाद बलदेव विद्याभूषण यांचे वर्णन एक्झॅक्टली एकमेकांच्या विरुद्ध जात आहे, मग आता हे नेमकं कोण खरं आहे? तर ते बोलले, मी मूळ संस्कृत टीका बघून सांगतो. सध्या ते पुण्याला आहेत, ते आल्यावरती बघूया. किंवा इथे असा पण अर्थ घेता येतो की विराट रूप आणि चतुर्भुज रूप दोन्ही पण भक्तीविना अ, बघता येत नाहीत. परंतु ते तर आपण आधी पण बघितले विराट रूपासाठी. त्याच्यामुळे फक्त जास्त कन्फ्यूज होऊ नका. एवढंच लक्षात ठेवा की जे आपण याच्यापूर्वी जे वर्णन ऐकलं 47-48, ती सर्व पात्रता विराट रूपासाठी होती. आणि आता इथून पुढे जे आपण ऐकतोय, मग किती पासून, 52 पासून ना, श्लोक क्रमांक 52 पासून, श्री भगवान उवाच, ते चतुर्भुज रूप किंवा द्विभुज रूप आहे. एवढं जरी लक्षात राहिलं तरी ठीक आहे. कन्फ्युजन होणार नाही जर तुम्ही असं लक्षात ठेवलं की हे वर्णन श्यामसुंदर रूपासाठी आहे. पण तसं का दोघांच्या बोलण्या आचार्यांच्या ज्यामध्ये फरक झाला, अ, बघूया प्रभूजी काय सांगतात. एक तर त्या फरकाला समजण्यासाठी असं असं म्हणता येईल की विराट रूपाला पण त्या गोष्टीने बघता येत नाही, आणि विराट रूप आणि चतुर्भुज या दोघांना पण भक्तीविना बघता येत नाही, असं म्हणता येईल. पण आपण स्वतःनी तर्क करून अपराध करण्यापेक्षा बघूया प्रभूजी काय सांगतात तर. आणि विश्वनाथ जगी ठाकूरांचे शिष्य आहेत बलदेव विद्याभूषण. तर ते त्यांच्या एक गुरुच्या विरुद्ध तर जाणार नाहीत, परंतु याला नेमकं कसं समजायचं हे आपल्याला कळलं नाही. तर तुम्ही फक्त एवढ्याच याच्यातून एकच ओळ लक्षात ठेवा की हे याच्यापूर्वीचं जे 2-3 श्लोकाचं वर्णन होतं ते विराट रूपाचं होतं, आणि 52 पासून जे वर्णन चालू आहे ते चतुर्भुज रूप किंवा श्यामसुंदर रूपाचं आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर मग काहीच तुम्हाला संभ्रम होणार नाही. आता हे शेवटचे 2 श्लोक आहेत, त्यांना पूर्ण करण्याचाच प्रयत्न करू आपण. श्लोक क्रमांक 54, व्हाईटमध्ये त्याचा संधी ब्रेक केलेला आहे, आणि पिवळ्यामध्ये मूळ जे प्रभुपादांच्या किंवा भगवद्गीतेमध्ये जो मूळ श्लोक आहे त्या रचनेमध्ये आहे. तर आपण याला आता गाऊया. भक्त्या तू अनन्या शक्य. मी दिसत नाही प्रभू. भक्त्या हो, त्वं एक शक्य. एक मिनिट, स्क्रीन दिसत नाही तुम्हाला? स्क्रीन शेअर तर केलं होतं मी, कुठं नाही गेलं? प्रभूजी. एक मिनिट, स्क्रीन शेअर केलं होतं. मग तुम्ही थोडे
आधी बोलले असे तरी चाललं असतं ना, कारण आतापर्यंत मी तुम्हाला एक एक स्लाईड समोर घेऊन जात होतो. मला वाटलं की तुम्ही बघताय. ठीक आहे. आता दिसतंय? आता स्लाईड दिसतीये का? हो हो हो. प्रभूजी. मी तुला थोडं हिला हे करण्याचा प्रयत्न करतो. फुल स्क्रीन. आता? येस प्रभूजी. हां ठीक आहे, म्हणजे म्हणजे फुल स्क्रीनला पण दिसतंय. ठीक आहे, चालेल. तर आता सध्या हे दोन कंप्लीट करूया. मिळालं तर मग याच्यापूर्वी जे श्लोक दाखवले ते पण परत दाखवेल. याचं आपलं गाण्याचं बाकी आहे ना उच्चारण. भक्त्या तू अनन्या शक्य भक्त्या त्वननया शक्य अनन्या शक्य अहम एवं विधो अर्जुन अहमेवाविधो अर्जुन न ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन तुमच्या तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. प्रवेष्टुं च प्रवीण तुमच्या पर्यंत हां, तर याच्यापूर्वी भगवंतांनी सांगितलं की अर्जुन जे विराट रूप आहे याच्यामध्ये हजारो बाहू, हजारो चेहरे आहेत. ते पण सामान्य पुण्यकर्माने यज्ञाने बघता येत नाही. तर आता इथे 54 मध्ये भगवंत म्हणतात की त्यांचं जे श्यामसुंदर रूप आहे त्याच्यासाठी खास करून कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, की हे जे द्विभुज रूप किंवा श्यामसुंदर रूप आहे हे अजून गुह्य आहे. आणि या रूपाला हे रूप नित्य आहेत. तर आता हे वर्णन चालू झालंय आपलं द्विभुज रूपाचं किंवा श्यामसुंदर रूपाचं. मग तिथे प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी बऱ्याच गोष्टी खूप सोप्या पद्धतीने सांगितल्यात. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसा मला तसे मला केवळ अनन्य भक्तियोगाने जाणणे शक्य आहे. मी जसा तुझ्यासोबत उभा आहे म्हणजे कसा? कोणत्या रूपात? स्वरूप हा? विश्वरूप विचार करा परत. प्रभुपाद. नाही सुंदर रूप. द्विभुज रूप हां, हे कशावरून सांगतोय आपण? कारण याच्यापूर्वी बघितलं ना की अर्जुन घाबरला होता तेव्हा भगवंतांनी अ, विश्वरूप परत घेतलं. आणि विश्वरूप परत घेतल्यावरती अ, आता भगवंत अर्जुनला द्विभुज रूप दाखवत आहेत ना. अ, कळलं ना? तर यावरून हे जे म्हणतायत मी जसा तुझ्यासमोर उभा आहे ते द्विभुज रूपाबद्दल आहे, किंवा चतुर्भुज पण म्हणू शकतो. कारण द्विभुज आणि चतुर्भुज दोन्ही रूपांना मानव रूप मानलं जातं. तर तुम्ही द्विभुज लक्षात ठेवा. हां, तर हे विराट रूप नाही आहे, कारण अर्जुन घाबरला होता तेव्हाच विराट रूपाला भगवंतांनी परत घेतलं होतं आणि मूळ स्वरूपात आले होते. म्हणून हे जे प्रभुपाद म्हणतायत, हे अर्जुना, मी जसं तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगाने जाणणे शक्य आहे. भक्त्या तू अनन्या शक्य. शक्य म्हणजे आपल्याला आता या श्लोकामध्ये शब्द पण थोडे सोपेच आहेत. अर्जुन मला जाणणे, भक्त्या तू म्हणजे भक्तीशिवाय तुला आपण नंतर बघू. भक्त्या तू अनन्या शक्य, तर केवळ अनन्य भक्तीने शक्य आहे. काय शक्य आहे? अहम एव विधो अर्जुना. मला मी जसं तुझ्या समोर आहे. हं. तर याच्याबद्दल कुठल्या गोष्टीने केवळ अनन्य भक्तीने काय शक्य आहे? ज्ञातुम म्हणजे मला जाणणे, द्रष्टुम म्हणजे मला बघणे, आणि प्रवेष्टुमचे दोन वेगळे अर्थ दिलेत. एक तर भगवंतांशी संबंध प्राप्त करणे किंवा सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्तीवाले शरीरामध्ये प्रवेश करतात ना. तर जास्त कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा आपण याला भगवंतांशी संबंध प्रस्थापित करणे या अर्थानेच घेऊया. तर बघा, हा श्लोक पण तसा सोपाच आहे. भक्त्या तू अनन्यया शक्य. केवळ भक्तीने शक्य आहे. अहम एवं विधो अर्जुना. हं.
अहम एवम काय हां, मी याप्रमाणे हे अर्जुना, अ, अनन्य भक्तीनेच केवळ मी जसा आहे तसा मला जाणणे शक्य आहे. जसं आहे तसे शक्य शक्य आहे. काय शक्य आहे? ज्ञातून म्हणजे जाणणे, द्रष्टुम म्हणजे पाहणणे आणि प्रवेष्टुम म्हणजे प्रवेश करणे. तर प्रवेश करण्याचे आपण दोन अर्थ आहेत असं बघितलं. तर हे जे 54 आणि 55 क्रमांकाचे श्लोक आहेत ना, खूप महत्त्वाचे आहेत. जसे आपण बघा 6व्या अध्यायाच्या शेवटी बघितलं होतं ना, की शेवटचे दोन श्लोक भक्तीची महिमा सांगतात. की काय होते 6व्या अध्यायाचे शेवटचे श्लोक? मामच यो भक्ती योगे नाही नाही. 6व्या अध्यायाचे शेवटचे दोन श्लोक काय होते? तस्माद योगी भव अर्जुना. हम्म, तस्माद योगी भव अर्जुन. मला पण एकदम वेळेच्या जेव्हा गरज असते तेव्हाच आठवत नाही. जसं 6व्या अध्यायाचे दोन शेवटचे श्लोक महत्त्वाचे होते ना, तसंच हे श्लोक पण फार महत्त्वाचे आहेत. तर तिथे पण सांगितलं होतं की भक्तीची महिमा आणि भक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे. तर तोच आशय इथे पण आहे. योगी नामक हां, योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां स यो युक्त तमः मतः. तर तिथे आपण बघितलं होतं की अं, भक्त हा सर्वश्रेष्ठ योगी आहे आणि भक्ती ही सर्वश्रेष्ठ योग आहे. तसंच बघा या 11व्या अध्यायाच्या शेवटी हे श्लोक महत्त्वाचे आहेत. कारण बऱ्याचशा जणांना काय वाटते की अरे 11व्या अध्यायामध्ये विराट रूपाचं वर्णन आहे किंवा त्याच्यामध्ये काय म्हणता येईल एवढं फार काही माहिती म्हणण्यापेक्षा किंवा रुचकर वर्णन नाही आहे. विराट रूपामध्ये अर्जुन घाबरतो हे बघतो, मग कोणी चेहऱ्यामध्ये मुखामध्ये जाते अशाच प्रकारचं वर्णन आहे. परंतु हे जे शेवटचे श्लोक आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. खास करून हे 54 आणि 55 हे भक्तीला पुन्हा सिद्ध करतात की भक्तीशिवाय भगवंतांना जाणणं, बघणं, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणं शक्य नाही. त्यामुळे हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. हा आणि याच्यानंतरचा पण. हम्म. तर भगवंत बोलले ना मागच्या श्लोकामध्ये की 53 मध्ये की अर्जुन वेदाच्या अभ्यासाने, तपस्येने, दानाने, पूजेने मला बघता येत नाही. मी जसा तुझ्या समोर आहे उभा तसा. मग अर्जुनचा सहज प्रश्न काय असेल, मग कशाने बघता येईल तुम्हाला? या सर्व गोष्टींना नाही बघता येत तर मग तर भगवंत इथं म्हणतात की नाही त्याच्यासाठी तुला भक्ती पाहिजे. अनन्य भक्ती असेल तरच तू बघू शकतो. हां, तर कृष्ण प्राप्ती केवळ भक्तीने होते. द्विभुज नराकार श्यामसुंदर रूपच हे परमसत्याचे मूळ आहे. या स्लाईडमध्ये जर तुम्हाला दोन आचार्यांच्या याच्यामुळे कन्फ्युजन होत असेल ना, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे श्यामसुंदर रूप आहे त्याला केवळ भक्तीने बघणं शक्य आहे. तर ह्या सर्व गोष्टी प्रभुपादांनी तात्पर्यात खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट केल्या. आपण त्याचं वाचन केलं तरी सर्व काही समजून जाईल. तर तात्पर्य बघूया प्रभुपादांचं. अनन्य भक्ती योगाने श्रीकृष्णांना जाणणे शक्य आहे ही गोष्ट श्रीकृष्ण या श्लोकामध्ये विस्तृतपणे वर्णन करून सांगतात. आपण बघितलं ना भक्त्या तू अनन्य या शक्य म्हणजे अनन्य भक्तीनेच केवळ अनन्य भक्तीनेच भगवंतांना श्यामसुंदर रूपामध्ये जाणता येतं. म्हणजे इतर गोष्टी करून किंवा इतर मार्गाने स्वर्गप्राप्ती होईल, मोक्षप्राप्ती होईल किंवा विराट रूपाचं दर्शन पण होईल. परंतु अनन्य भक्तीशिवाय श्यामसुंदर रूपाचं दर्शन होणं शक्य नाहीये. कारण यामुळे तर्काने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे अनधिकृत भाष्यकार जाणू शकतील की ते केवळ कालापव्यय करीत आहेत. असे का म्हणतात प्रभुपाद? कारण हे जे स्वतःच्या तर्काने भगवद्गीतेवरती टीका लिहितात त्यांचा स्वतःचा काहीतरी अर्थ असतो की या पद्धतीने आपण कृष्णाला समजू शकतो किंवा कृष्ण म्हणजे त्याला नाही तर त्याच्यामध्ये असलेल्या ब्रह्माला संबोधला आहे किंवा अव्यक्त हा प्रकट रूपामध्ये येतो किंवा एक असं पण मत आहे तो मत तत्वपथ जे कुठल्याही मार्गाने जर सर्वांना शेवटी एकाच ठिकाणी जायचं असं पण काही लोकांचं म्हणणं असतं. तर प्रभुपाद याच्याबद्दल इथे बोलत आहेत. हे प्रभुपाद म्हणतात की भगवंतांनी स्वतः सांगितलं या श्लोकामध्ये केवळ अनन्य भक्तीने मला जाणणं शक्य आहे. म्हणून या सिद्धांताच्या विरुद्ध जर कोणी इतर कुठलाही तर्क करत असेल
तर त्याचा अर्थ त्याचा तर्क चुकीचा आहे. कारण ते भगवंत जे सांगतात त्याला आपल्याला अधिकृत पकडावं लागेल ना. भक्त्या तू अनन्य अशक्य म्हटलंय. असं नाही म्हटलं की ज्ञानातू अनन्य अशक्य किंवा तर्कातू अनन्य अशक्य किंवा वेदातू अनन्य अशक्य असं दुसरे कुठले शब्द वापरले नाही. भक्त्यातू अनन्य शक्य म्हणजे याच्यामध्ये दुसरा काहीतरी अर्थ असेल किंवा शब्द समजत नाहीत असं तर नाहीये. कारण मायावादी लोकांचं एक हे असतं स्वभाव असतो किंवा वैशिष्ट्य असतं त्यांच्या अभ्यासाचं, की त्यांचं म्हणणं असतं की सरळ सरळ अर्थ घ्यायचा नाही कुठल्याही गोष्टीचा. तर त्याच्या मागे मग शब्दांची फोड करून काय अर्थ असेल असे तो क्लिष्ट पद्धतीने ते अभ्यास करतात. थोडक्यात शब्दाची तोडमोड करून ते निराकारवादाकडेच घेऊन जातात. परंतु असं जेव्हा सार्वभौम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभूंना वेदांत शिकवत होते. जेव्हा चैतन्य महाप्रभू संन्यास घेतल्यावरती जगन्नाथपुरीला दर्शनाला गेले, तर भगवंतांचं दर्शन घेऊन त्यांना चक्कर येऊन पडले होते. तर मग सार्वभौम भट्टाचार्य त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जातात. मग भगवंत शुद्धीवर आल्यावरती नित्यानंद प्रभू पण तिथे येतात. आणि मग सार्वभौम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभूंना म्हणतात की अरे हा कोण आहे म्हणून इतरांना नित्यानंद प्रभू आणि त्यांना विचारतात की हा कोण आहे. तर ते सांगतात की हे हा निलांबर चक्रवर्तीचा नातू आहे. तर सार्वभौम भट्टाचार्य यांचे वडील आणि त्यांच्या चैतन्य महाप्रभूंच्या वडिलांचं काहीतरी मैत्री किंवा सोबत शिकले असं होतं. तर मग सार्वभौम भट्टाचार्य म्हणतो की अरे हे तर माझ्याशी निगडीत आहेत. आणि मग ते सांगतात की चैतन्य महाप्रभू हे आहेत हे खूप तरुण आहेत. कारण त्यांनी 24व्या वर्षी संन्यास घेतला होता. चैतन्य महाप्रभूंचं पूर्ण लीला 48 वर्षाची होती. त्यापैकी 24 वर्ष गृहस्थ आश्रम किंवा पूर्व संन्यास आश्रमामध्ये होती. नंतर शेवटच्या 48 वर्षामध्ये पण 18 वर्ष गमनागमन म्हणजे दक्षिण भारताची यात्रा, रथयात्रा वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या. आणि शेवटची 6 वर्ष फक्त गंभीरा नावाचं एक ठिकाण आहे. तिथल्या खोलीमध्ये चैतन्य महाप्रभू केवळ राधाराणीच्या भावामध्ये असायचे, की भगवंतांचा विरह वगैरे जाणं. तेव्हा ते कुणाशी भेटायचे नाही. फक्त सार्वभौम भट्टाचार्य आणि रामानंद राय हे दोघंच जण भेटायचे त्यांना. तेव्हा म्हणजे त्याने महाप्रभूंनी सर्वांना भेटणं पण बंद केलं होतं. तर ते ठीक आहे, वेगळा विषय होऊन जाईल. तर मी हे तुम्हाला कशासाठी सांगतोय, की या श्लोकामध्ये सरळ सरळ आहे की भक्तीशिवाय कशानेही भगवंतांना जाणणं शक्य नाही. तर प्रभुपाद म्हणतात की या मताला सोडून जर कोणी कुठलंही भाष्य दिलं तर ते भाष्य अनधिकृत होते. कारण त्याला इथं भगवंतांचे शब्द तर सरळ आहेत. समजलं नाही असं तर काही म्हणण्यासारखी स्थिती वाटत नाहीये. तर तेव्हा तिथे सार्वभौम भट्टाचार्य पण काय करतात की म्हणतात अरे चैतन्य महाप्रभू किंवा तुम्ही खूप तरुण आहात आणि दिसायला पण खूप सुंदर आहात. तर तुम्हाला संन्यास आश्रम मध्ये टिकून राहणं सोपं नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्ही वेदांचं अध्ययन केलं पाहिजे. मी तुम्हाला वेदांत शिकवतो. ॲक्च्युली चैतन्य महाप्रभू स्वतःच वेदाचे स्वरूप आणि वेदाचे जाणकार आहेत कृष्ण म्हणून. पण तरीसुद्धा चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये नम्रता हा गुण फार परत परत बघायला मिळतो. पण विषयांतर होईल म्हणून मी तुम्हाला तिकडे जात नाही. तर मग काय करतात सार्वभौम भट्टाचार्य चैतन्य महाप्रभूंना म्हणतात मी तुम्हाला वेदांत शिकवतो. आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात ठीक आहे. तर 7 दिवस सार्वभौम भट्टाचार्य त्यांना वेदांत शिकवतात. आणि 7 दिवस शिकून झाल्यावरती मग सार्वभौम भट्टाचार्य म्हणतात की तुला काही समजलं की नाही. तर चैतन्य महाप्रभू बोलले नाही. नाही बोलले का काय, हां नाहीच बोलले. मग सार्वभौम भट्टाचार्य बोलले अरे मग मी 7 दिवस तुला बोलत होतो तर काहीतरी प्रतिसाद द्यायचा. समजलं नाही समजलं प्रश्न विचारायचा काहीतरी करायला पाहिजे तो. तू काहीच बोलला नाही, एकदम माझ्यासमोर फक्त बसून होता. तर चैतन्य महाप्रभू बोलले की जो वेदांताचा अर्थ आहे तो सूर्यासारखा स्पष्ट आहे. परंतु तुमचं जे स्पष्टीकरण आहे ते सूर्याला ढगांनी झाकल्यासारखं आहे. तुमचं जे स्पष्टीकरण आहे ते एका 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 दृष्टिकोनातून चुकीचं म्हणण्यापेक्षा अ, मुख्य अर्थाला झाकण्यासारखं आहे. जसं समजा सूर्य आहे तर सूर्याला कोणाला स्पष्ट करण्याची गरज नाही. सूर्य आहे तर सूर्य आहे, त्याला बघितलं की समजून जातं. पण जर कोणी उगाच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्णन करून सांगत असेल
तर त्याचा त्याचा अर्थ काय होतो की सूर्य दिसतोय, पण त्याच्यासमोर जे ढग आहेत त्याने व्यक्ती प्रभावित करतोय ऐकणाऱ्याचा दृष्टिकोन. मग सार्वभौम भट्टाचार्यांना थोडासा धक्का बसतो की अरे असं कसं काय बोलू शकतो म्हणून. मग चैतन्य महाप्रभू बऱ्याचशा गोष्टी त्यांना सांगतात की वेदांताचा सरळ अर्थ काय आहे, तुमची चूक काय होतीये. तर त्यामध्ये महाप्रभू एक म्हणतात की गोष्टीचे श्लोकांचे दोन अर्थ असतात, मुख्य वृत्ती आणि गौण वृत्ती. मुख्य वृत्ती म्हणजे मुख्य अर्थ आणि गौण वृत्ती म्हणजे अ, दुय्यम म्हणण्यापेक्षा दुसरा अर्थ म्हणू आपण. तर चैतन्य महाप्रभू बोलले जिथे मुख्य वृत्ती मुख्य अर्थ सरळ सरळ स्पष्ट आहे तिथे तर्क करण्याची गरज नाहीये. पण तुम्ही काय करत होते की अशा श्लोकांमध्ये पण तर्क करत होते आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने वर्णन सांगत होते, मायावाद पद्धतीने. तर तसं करण्याची गरज नाहीये. तर त्याच तत्वानुसार जर आपण इथे बघितलं म्हणजे आपल्यासारखे सामान्य स्तरावर असलेले लोक पण म्हणू शकतात की अरे भक्त्या तू अनन्य शक्य सांगितले बाबा, अनन्य भक्तीशिवाय भगवंतांना बघे शक्य नाहीये. म्हणून आपण समजा इतर कोणतीही भगवद्गीता घेतली कुठल्याही प्रकाशनाची आणि त्यामध्ये जर असं लिहिलं असेल की ज्ञान साधना करणं आवश्यक आहे किंवा दान करणं आवश्यक आहे किंवा अव्यक्त हा प्रकट होतो, मग त्याला निराकाराचं ध्यान करून जाणणं शक्य आहे, असं कुठलाही अर्थ जरी दिला असला तरी आपल्यासारखा व्यक्ती पण सांगू शकतो की रे हे तर चुकीचं आहे. श्लोकामध्ये तर सरळ सरळ सांगितले भक्त्या तू अनन्य अशक्य. परंतु तसा जरी असला ना तरी हे मायावादी लोक फार चतुर असतात. त्यांचे पण व्याकरणाचा वगैरे त्यांचा खूप अभ्यास असतो. तर ते शब्दाला फिरवून वेड्या वाकड्या पद्धतीने त्यांचंच गोष्ट सिद्ध करतात. परंतु इथे प्रभुपाद काय सांगतात मी तुम्हाला सांगितलंय. आपल्या मातेपित्यासमोर श्रीकृष्ण कसे चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि नंतर स्वतःचे द्विभुज रूपामध्ये त्यांनी कसे रूपांतर केले हे कोणीही जाणू शकत नाही. कारण या लोकांचं म्हणणं काय होतं, हे जे चतुर्भुज रूप जे प्रकट झालं होतं देवकी समोर, देवकी आणि वसुदेवांसमोर, ते मूळ रूप आहे. किंवा ते विष्णू रूप आहे. आणि हा जो द्विभुज बालक झाला, हा देवकी म्हणते ना की कंस तुम्हाला ओळखेल म्हणून तुम्ही लपवा स्वतःला, तेव्हा भगवंत द्विभुज रूपात येतात. तर यावरती बऱ्याच लोकांचं काय म्हणणं आहे की हा जो द्विभुज रूपातला आहे हा प्राकृत शिशु आहे. प्राकृत म्हणजे हे भौतिक रूप आहे किंवा सत्वगुणातलं हे रूप आहे. तर प्रभुपाद तेच म्हणतात की तो चतुर्भुज द्विभुज रूपामध्ये आला. हे जाणणं लोकांना खूप कठीण आहे. त्यांनी कसे रूपांतर केले हे कोणीही जाणू शकत नाही. कोणीही म्हणजे अ, अनन्य भक्तीशिवाय इतर मार्गांनी. वेद अध्ययनाने किंवा ज्ञान मार्गाने या गोष्टी जाणणे अतिशय कठीण आहे. अ, वेद अध्ययन आणि ज्ञान मार्गाने जाणणे कठीण आहे कुठं सांगितलंय? मागच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक 23 मध्ये. न वेदैर, न वेदैर आहे ना, न वेदैर म्हणजे वेदाच्या अध्ययनाने. आणि वेदांचं अध्ययन म्हणजेच ज्ञान मार्ग पण म्हणू शकतो, त्याने जाणणं शक्य नाहीये. काय जाणणं शक्य नाहीये? द्विभुज श्यामसुंदर स्वरूप जाणणं शक्य नाहीये, हे हे लक्षात ठेवा. म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की कोणीही त्यांना पाहू शकत नाही किंवा या गोष्टींच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही. आता हे पाहू शकत नाहीसाठी या श्लोकामध्ये शब्द आला द्रष्टुम. आपण म्हणतो ना दृष्टी. दृष्टी म्हणजे बघणे. हा तर सामान्य भाषेमध्ये पण शब्द वापरला जातो. तर न द्रष्टुम न प्रवेष्टुम या दोन्ही गोष्टीवरती प्रभुपाद बोलत आहेत. प्रभुपाद काय म्हणतात की स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणीही त्यांना पाहू शकत नाही. पाहू शकत नाही म्हणजे तुमच्याकडे श्लोक असेल तर श्लोकाकडे बघा. न द्रष्टुम, कोणीही त्यांना बघू शकत नाही किंवा या गोष्टीच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही. प्रवेष्टुम, प्रवेश म्हणजे प्रवेश करणे किंवा आत जाणे आहे ना. तर या गोष्टींच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही. न प्रवेष्टुम हे दोन्ही शब्दाबद्दल ते प्रभुपाद बोलत आहेत. मी तुम्हाला बोललो होतो ना की एक अर्थ असा पण घेतला जातो की प्रवेष्टुम म्हणजे सायुज्य मुक्ती किंवा भगवंतांच्या शरीरामध्ये विलीन होणे. परंतु तो अर्थ प्रभुपादाने बल्ले विद्याभूषण घेत नाहीत. तर प्रभुपादाने काय अर्थ घेतला? या गोष्टीच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही. या गोष्टींच्या रहस्यात म्हणजे की चतुर्भुज रूप द्विभुज कसं झालं, द्विभुज रूप कसं परमसत्य आहे, किंवा त्यांचे गुण रूप लीला ह्या सर्व गोष्टी अ, बाकीच्या मार्गांनी किंवा शुष्क पद्धतीने जाणणं शक्य नाही. हे आपण 2 ओळीचं जवळपास चर्चा केली आहे इथे.
तथापि जे वेद पारंगत आहेत ते वेदांमधून त्यांना अनेक प्रकारे जाणू शकतात. यावर पण समोर चर्चा येईल. वैदिक विधिविधाने अनेक आहेत आणि जो खरोखर श्रीकृष्णाला जाणू इच्छितो त्याने प्रमाणित शास्त्रामध्ये निर्देशित केलेल्या वैदिक विधानांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्या तत्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो. हं. तर मागच्या श्लोकामध्ये सांगितलं ना की वेदाच्या अध्ययनाने मला बघता येत नाही, तपस्या करून मला बघता येत नाही, दान करून मला बघता येत नाही. तर त्या सर्व गोष्टींना का बघता येत नाही? त्या गोष्टी जर भक्तीशिवाय असतील तर बघता येत नाही, असा त्याचा अर्थ आहे. परंतु त्याच गोष्टींना भक्तिमय करता येतं. आपण बघितलं ना आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये पण आपण म्हणतो की जे सामान्य जेवण आहे ते भगवंताला भोग लावले की तो प्रसाद होतो, किंवा जे संगीत आहे ते भगवंतांसाठी केले की ते कीर्तन होतं. अशा प्रत्येक गोष्टीला भक्तिमय करता येतं. तसंच ह्या ज्या गोष्टी आहेत, वेदांचा अभ्यास, उपवास, दान, तपस्या, यांना पण भक्तिमय करता येतं. तर जेव्हा व्यक्ती भक्तिमय करेल तेव्हा तो भगवंतांना जाणू शकतो. मला वाटतं कदाचित तुम्हाला हे लक्षात येत असेल छोटे छोटे फरक काय आहेत. वेदांच्या अध्ययनाने समजता येत नाही म्हणजे भक्तीविना वेदांचं अध्ययन, शुष्क अध्ययन, त्याने नाही समजता येत. परंतु वेदांच्या अध्ययनाने समजता येतं म्हणजे केव्हा? जेव्हा व्यक्ती काय करतो की वेदांमध्ये जे भगवंतांच्या लीला आहेत त्यांचं अध्ययन करतो तेव्हा त्याला जाणणं शक्य आहे. जसं आपण बघितलं ना, वेद तर 4 वेद आहेत, त्याच्यामध्ये किती श्लोक आणि काय काय वर्णन आहे. आणि मी कुणाच्या क्लासमध्ये ऐकलं होतं मला वाटतं हरिपार्षद प्रभूंच्या किंवा कमललोचन प्रभूंच्या, की ते बोलले की वेदांमध्ये 80% कर्मकांडाचं वर्णन आहे. तर समजा एखाद्या पुस्तकामध्ये 80% कर्म एक विषय आहे आणि 20% दुसरा विषय आहे, तर या 80%मध्ये भ्रमित होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे वेदांच्या अध्ययनामध्ये पण जे विभाग भगवंतांच्या लीलांबद्दल वर्णन करतात त्यांचं अध्ययन केलं पाहिजे. हं. वेद तर आवश्यक आहेत, म्हणजे वेदाशिवाय कोणताही मार्ग प्रमाणित होत नाही. भक्तीसुद्धा वेदांशिवाय प्रमाणित होत नाही. परंतु वेदांचं अध्ययन पण आपण भक्तांसाठी कुठलं आहे की ज्यामध्ये भगवंतांच्या लीलांचं वर्णन आहे. जसं की एक गोपाल तापनी उपनिषद म्हणून नावाचं एक उपनिषद आहे. उपनिषदांमध्ये कसं निराकार निर्विशेष भाषेसारखं बोललं जातं. परंतु गोपाल तपनी एक असं उपनिषद आहे ज्यामध्ये डायरेक्ट कृष्णाबद्दलच सांगितलेलं आहे की हाच परम सत्य आहे वगैरे म्हणून. तर आचार्य सांगतात की अशा ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. किंवा आपण श्रीमद भागवता म्हणू शकतो, किंवा भगवद्गीता म्हणू शकतो. यांचं अध्ययन केलं तर आपल्याला भगवत अनुभूती होऊ शकते. परंतु हे सोडून जे इतर कर्मकांडाचे विभाग आहेत त्याच्यामध्ये हरवण्याची शक्यता जास्त आहे. जसे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत बोलले होते ना, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुना, निर निर्द्वंद्व निर्योगक्षेम आत्मवान, की अर्जुना, वेदांचे विषय 3 गुणामध्ये आहेत. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुना, की वेद तीन तीन गुणांमध्ये बोलतात आणि तू या 3 गुणांच्या परे हो. तर वेद 3 गुणांमध्ये बोलतात म्हणजे काय, की हा जो वेदाचा कर्मकांडाचा विभाग आहे तो 3 गुणांमध्ये बोलतो. आणि जोपर्यंत व्यक्ती या कर्मकांडाच्या विभागामध्येच राहील तोपर्यंत त्याला भगवत अनुभूती किंवा भगवंतांचा साक्षात्कार कठीण आहे. कारण तो त्या 3 गुणामध्येच फिरत राहतो. त्याच्याद्वारे स्वर्गाची प्राप्ती किंवा ऐश्वर प्राप्ती, परत जन्म, या गोष्टीमध्येच तो व्यक्ती फिरत राहणार. तर म्हणून तिथे तसं म्हटलंय की अर्जुन, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुना, निर्द्वंद्व निर्योग क्षेम आत्मवान. तू निस्त्रय गुण होय. निस्त्रय गुण म्हणजे तू गुणातीत हो. गुणातीत होण्यासाठी काय करावं लागेल, की जो वेदांचा त्रिगुणाचा विषय आहे त्याच्यातून बाहेर पडून जो गुणातीत विषय आहे त्याचा अभ्यास करावा लागेल. हां, जसे भगवंत म्हणतात ना, यामिमां पुष्पितां लोकां प्रवदन्ति पंडितः, की वेदांची भाषा कशी फुलासारखी आकर्षक आहे. वेदांची म्हणजे कोणती? वेदातल्या कर्मकांडाच्या विभागाची. की कधी कधी एखादं आकर्षक फूल असलं तर कसा व्यक्ती त्याच्याकडे आकर्षित होतो किंवा त्याचा सुगंध घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु समजा ते आकर्षक फूल विषारी असेल तर त्याचा सुगंध घेतल्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. तर या कर्मकांडाला विषारी फुलाची उपमा दिली आहे. अं, काय तो श्लोक आहे? यामिमां पुष्पितां वाचां
प्रवदन्ति विपश्चिता वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. की जे लोक यामध्येच गुंतून आहेत त्यांना इतर गोष्टी समजत नाहीत. हं? तर आता हे कर्मकांड विषय आहे म्हणजे कुणाच्या दृष्टिकोनातून? भक्तांच्या दृष्टिकोनातून. सामान्य लोक कमीत कमी तिथपर्यंत आले तरी ठीक आहे, काहीच न करण्यापेक्षा चांगलं आहे. परंतु जेव्हा तुम्हाला एखादी उच्च उच्च गोष्टीची प्राप्ती करायची आहे, परंतु तुम्ही एखाद्या साध्या गोष्टीमध्ये अडकून पडले, तर तेव्हा असं म्हटलं जातं की या व्यक्तीने नुकसान करून घेतलं स्वतःचं. हं? तर इथे विषय काय आहे? वेदाच्या अध्ययनाने भगवंतांना जाणता येत नाही म्हणजे वेदांमध्ये जे कर्मकांडाचा विभाग आहे त्यामध्ये गुंतून पडल्यानं असं होतं. मग वेदांचं अध्ययन करायचं नाही का? नाही, वेदांचं अध्ययन करावंच लागेल, कारण वेदाशिवाय कोणताच मार्ग प्रमाणित होत नाही. मग कुठला अभ्यास करायचा? तर भगवंतांच्या लीला जिथे जिथे सांगितल्यात. उपनिषदांमध्ये गोपालतापनी उपनिषद, भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम सारखे जे ग्रंथ आहेत त्यांचं अध्ययन करायला पाहिजे. नंतर पूर्वी बोलले होते की तपस्या करून पण भगवंतांना बघता येत नाही. मग या तपस्येला पण भक्तिमय करता येतं का? तर त्यासाठी प्रभुपाद आणि आचार्य हे उदाहरण देतात की हो, तपस्या पण भक्तीमध्ये करता येते. तर भक्तीमध्ये तपस्या कुठली आहे? की एकादशी करणे आणि वेगवेगळे जे उत्सव असतात जेव्हा आपण उपवास करतो, उदाहरण दिलं जन्माष्टमीचं. हे हे उपवास करणे एवढं आपल्यासाठी तपस्या आहे. म्हणजे इनफ आहे. कुणाला याच्यापेक्षा जास्त करण्याची इच्छा असली तर करू शकतो, परंतु हे हे करणं अपेक्षित आहे. एकादशी, जन्माष्टमी, आचार्यांचा आविर्भाव दिवस, तिरोभाव दिवस, किंवा गुरूंचा व्यासपूजे दिवस, असे काही काही जसे की रामनवमी, नरसिंह चतुर्दशी, या दिवशी जो आपण उपवास करतो ना, तो आपल्यासाठी तपस्या आहे. परंतु हे जे भक्तिमय तपस्या न करता केवळ, जसं आपण बोलले हिरण्यकशिपूसारखे लोक हजारो वर्षे एका पायावर उभं राहणार, त्या तपस्येने कधीच भगवंतांची प्राप्ती होणार नाही. तिथे काय बघतोय आपण? प्रत्येक गोष्टीला भक्तिमय कसं करता येईल. त्या तत्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो. ज्याला कठोर तपस्या करावयाची आहे तो जन्माष्टमी, दर मासातील 2 एकादशी इत्यादी दिवशी उपवासाचे व्रत राखू शकतो. ही आपल्यासाठी तपस्या आहे. तिन्ही आचार्य ते सांगतात. आता याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे, थोडंसं याच्या अवांतर नाही, याला निगडीतच एक गोष्ट तुम्हाला सांगतो ते. बघा, ह्या एकादशी आणि ह्या वेगळ्या तिथी आहेत, तेव्हा उपवास करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण उपवास केल्यानं काय होतं, व्यक्तीला शारीरिक भावनेतून बाहेर येण्यासाठी मदत होते. की बाबा समजा मी जेवण नाही केलं तर मरत नाही, एवढं तरी कळतं कमीत कमी. तर थोडीशी आसक्ती कमी होऊ शकते. परंतु जर तुम्ही आपल्या आचार्यांकडे बघितलं ना, तर खूप क्रांतिकारी पद्धतीने वर्णन केले आचार्यांनी. जसं की एकदा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या मठामध्ये काही भक्त झोपले होते दिवसाच्या वेळेला. तर त्यांनी विचारलं, अरे का झालं, हे का झोपून आहे तिथे असे? तर ते बोलले की हे एकादशीचा उपवास करतायत, त्यामुळे त्यांना थकवा येतोय म्हणून ते आराम करतायत. तर भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे स्वतः एक मंजिरी आहेत, विष्णूचे किरण आहेत, ते काय बोलले होते? उठा, जेवण करा आणि प्रचाराला जा. जेवण करा म्हणजे तुम्ही साधारण म्हणजे पोळी भाजी खाल्ली तरी चालेल, पण प्रचाराला जा किंवा सेवा करा. तर म्हणजे तुम्ही कदाचित तुम्हाला स्तर समजत असतील. एक तर आहे की सामान्य लोक जे काही तपस्या वगैरे करत नाहीत. नंतर हे लोक विचित्र पद्धतीने तपस्या करतात. नंतर आपल्यामध्ये पण तपस्येला महत्त्व आहे. परंतु या उपवासापेक्षा, ह्या उपवास कशासाठी करतोय आपण? की भगवंतांबद्दल प्रेम, आस्था किंवा भाव निर्माण व्हावा म्हणून. परंतु तुमच्या एकादशीच्या उपवासाने दिवसभर तळमळत पडतोय व्यक्ती, कसा तरी घड्याळाकडे बघतोय, परेशान होतोय, तर मग तो त्याच्यासाठी चांगला नाही ना. ठीक आहे, कदाचित सुरुवातीला 1-2 वेळेस असं होईल, पण दिवसभर जर तुमचा एकादशी दिवस त्रासामध्येच गेला, तर त्या एकादशीचा काय फायदा? म्हणून सरस्वती ठाकूर एवढे मोठे आचार्य होते, ते सुद्धा असे बोलले की जर तुम्हाला होत नसेल तर जेवण करा, पण प्रचार, पुस्तक वितरण किंवा इतर सेवा करा. सेवा महत्त्वाची आहे. नाहीतर नुसतं उपवास करून झोपून काय फायदा? तर हे महत्त्वाचं आहे. उपवासाच्या नावाने किंवा तपस्याच्या नावाने अ, सेवा कमी नाही झाली पाहिजे. म्हणून जेव्हा मंदिरामध्ये मोठे मोठे उत्सव असतात ना, जसे की जन्माष्टमी म्हणा, रामनवमी
किंवा कुठल्याही मोठ्या उत्सवाला जेव्हा खूप सारं प्रसाद तयार करावा लागतो, तेव्हा गौरांग प्रभू तर प्रसादाच्या टीममध्ये पण मुख्य आहेत. तर तेव्हा ते सर्वांना हे घ्यायला सांगतात की जेवण करा म्हणजे एकादशीचं वगैरे, किंवा निंबू पाणी वगैरे प्या. तर कुणाला निर्जळ एकादशी वगैरे करू देत नाहीत प्रभूजी. कारण तिथे स्वयंपाकाच्या एरियामध्ये इतकी जास्त गरमी असते, आणि एखादा व्यक्ती निर्जळ उपवास करतोय, गरमीने अजून शरीरातलं पाणी कमी होणार, मग तो सेवा पण करणार नाही, तिथे एकदा पडला बिडला तर अजून समस्या. तर बेसिकली इंटेलिजंटली सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलेन्स करायच्यात. उपवासाचं महत्त्व आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व भगवंतांबद्दल, भगवंतांच्या जवळीक कसे जातो ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर हे महत्त्वाचे आहे. हे आपल्या आचार्यांनी पण असं सांगितलंय. पण एक उपवास केला पाहिजे, तपस्या केली पाहिजे. त्यासाठी कोणते कोणते साहित्य ते सांगितलं. परंतु त्याच्यापेक्षा पण श्रेष्ठ तत्व हे आहे की कृष्ण स्मरण, कृष्णाची सेवा झाली पाहिजे. ते जर होत नसेल तर मग तुम्ही एकादशी पण करू नका. म्हणजे करू नका म्हणजे एकादशीचा प्रसाद घ्या. जसं की इथं मंदिरामध्ये पण काही भक्त आहेत, त्यांना सरळ सरळ सांगितलं की तुम्ही एकादशीचा उपवास करायचा नाही, कारण त्यांची पित्त प्रकृती आहे. उपवास केला की लगेच त्यांचं डोकं दुखणार किंवा आजारी पडणार, त्यांचं शरीर तसं आहे. तर नाही सांगतात. मी पण एकदा सनतकुमार प्रभूंना बोललो होतो की मी चातुर्मास करतो. आता आजपासून चातुर्मास सुरू होत आहे ना. तर प्रभूजी बोलले नाही, तू नाही करायचा चातुर्मास. तर मला कळलं नाही असे का बोलले प्रभूजी. मग नंतर इतरने सांगली, अरे तू आजारी आहे ना, चातुर्मास करशील आणखीन जास्त तब्येत बिघडून घेशील. मग त्याच्यापेक्षा न केलेला बरा. आता आता आश्रमामध्ये बरेच भक्त करतात चातुर्मास. चातुर्मासामध्ये वेगळे नियम असतात. कोणी काय करतं की दिवसातून एकच वेळा प्रसाद घ्यायचा, किंवा कोणी चातुर्मासामध्ये केवळ फळं घ्यायचे, ते पण एकाच वेळेस. असे वेगळ्या प्रकारचे उपवास असतात. पण या उपवासामध्ये पण जे केलं तर चांगलंच आहे. जे शक्य होते ते आपण करू शकतो. परंतु आपलं वय, आजार, समजा डायबिटीज आहे. डायबिटीजच्या माणसाने असं खतरनाक उपवास केले तर खूप मेडिकल सिव्हिअर इमर्जन्सी होऊ शकते. मृत्यू पण होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा विचार करून गोष्टी केल्या पाहिजे. दुसरे करतात म्हणून आपण केलंच पाहिजे असं नाही. पण परंतु त्या गोष्टी पण दोन्ही दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजे. हां, तर आपले हरिगुरु प्रभू तर 4 महिने पण काय खातात ते माहीत नाही. एक वेळ खातात का ते पण खात नाही. खातात वाटतं. शेवटचे 5 दिवस तर ते पाणी पण पित नाहीत. चौपाटीच्या आश्रममध्ये मध्ये ऋषिकेशानंद प्रभू जे आहेत, ते 4 महिने केवळ फळ खातात एक वेळेस, आणि एकदम त्यांचं वजन खूप कमी होतं. म्हणजे असे आहेत. आणि त्याच वेळेस असे पण आहेत की त्यांना सरळ सरळ सांगितले की तुम्ही करायचं नाही. जसे की गौरांग दर्शन प्रभू. गौरांग दर्शन प्रभूंची पण पित्त प्रकृती आहे, ते आजारी असतात. तर त्यांना पण सांगतात की असे उपवास करू नका तुम्ही. तर हे तपस्येबद्दल मी तुम्हाला सगळ्या बाजूनी सांगण्याचा प्रयत्न केला. मूळ चर्चा ही चालू आहे की केवळ अनन्य भक्तीने भगवंतांना जाणता येतं, परंतु हे जे तपस्या, अध्ययन, दान, पूजा आहे त्यांना पण भक्तिमय करता येतं. तर भक्तिमय करण्याबद्दल आपण चर्चा करत होतो. आता हे झालं वेदांचं अध्ययन, तपस्या, आणि तिसरी गोष्ट सांगितली दान. दान पण दोन प्रकारचे आहेत, एक भौतिक दान आणि एक आध्यात्मिक दान. भौतिक दान म्हणजे आता लोक असतात समजा कपड्यांचं वाटप करणार किंवा अन्नदान करणार. तर ही चांगली गोष्ट आहे. याला शास्त्रामध्ये पण हे केलेलं आहे, म्हणजे याचं प्रशंसा केलेली आहे. परंतु तुम्ही गीतेमध्ये 17व्या अध्यायामध्ये वाचन कराल तर दान पण 3 गुणामध्ये असतं: सत्वगुणी दान, रजोगुणी दान आणि तमोगुणी दान. की घेणारा व्यक्ती कोण आहे, कुठल्या वेळी देत आहोत, या सगळ्या गोष्टीवरून पण दानाचा प्रकार ठरतो. अदेश काले अपात्रे भेश्च दीयते अनुपकारिणे, अ, तद्दानम तामसा कृतमासा, असे 3 श्लोक आहेत. समजा आता आदेश काल अपात्रे भे, समजा एखादा व्यक्ती तो नशा करतोय, ड्रग्ज घेतोय, आणि तुम्ही त्याला दान करताय, ड्रग्सचं दान, तर हे तमोगुणी दान आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण म्हणतो ना लोकांना की दान एवढं श्रेष्ठ नाही, तेव्हा लोकांचा इगो हर्ट होतो की अरे इस्कॉनवाले अ, दानाला पण असे बोलतात. तर आपलं म्हणणं दानावर नाही आहे. गीतेमध्ये सांगतात की 3 प्रकारचे दान आहेत. आणि जसं काही लोकांची काय इच्छा असते, मी हे दान करतो, नंतर मला याच्या बदल्यामध्ये पुण्यप्राप्ती झाली पाहिजे, ते रजोगुणी दान आहे.
तर फक्त भक्तीमध्ये जे दान केलं जातं ते गुणातीत आहे. आणि भगवंत गीतेमध्ये सांगतात की गुणातीत व्हा. त्रैगुण्य विषय वेदा निस्त्रय गुण भावार्जुना. तर गुणातीत केव्हा होईल व्यक्ती, जेव्हा गुणातीत गोष्टी करेल. तर भक्तीमध्ये पण आपण लोकांना जेवण देतो, बाहेरचे लोक पण जेवण देतात. चवीमध्ये काही फरक नाही आहे, परंतु दोन्हीमध्ये खूप फरक आहे. एकतर त्या देणाऱ्या व्यक्तीचं सतोगुणी रजोगुणी तमोगुणी काहीतरी असेल, पण जेव्हा आपण प्रसाद देतो, प्रसाद तर गुणातीत आहे ना. प्रसाद, कीर्तन, भगवंतांच्या लीला, त्यांचं दर्शन, भगवंतांचं धाम, या सर्व गुणातीत गोष्टी आहेत. म्हणून प्रभुपाद काय सांगतात, दानाबद्दल सांगायचे तर हे स्पष्टच आहे की कृष्ण तत्वाचा किंवा कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वभर प्रसार करण्यासाठी कृष्ण भक्तीमध्ये संलग्न आहेत त्यांना दान देण्यात यावे. तर हे आहे ना, मला इस्कॉनमध्ये सुरुवातीला पहिले काही वर्ष खूप खटकायचं. म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा, की असं जेव्हा कुठे पण वर्णन येतं दानाबद्दल, प्रभुपाद हेच सांगतात की कृष्ण भावनेसाठी दान केलं पाहिजे किंवा कृष्ण भक्तांना दान केलं पाहिजे. तर मला काय विचार यायचा की म्हणजे इकडून तिकडून इस्कॉनला द्या असंच म्हणतायत. याचा अर्थ काय होतो की इस्कॉनला द्या, कारण कृष्ण भावनेचा प्रचार तेच करतात, कृष्णाचे भक्त तेच आहेत. तर थोडंसं मला तशी अपराध बुद्धी होती. तर तेव्हा मला कळालं नाही असं का म्हणतात. पण आता कळते की खरंच की दानाचे पण प्रकार आहेत, आणि का भक्तांनाच किंवा भक्तीच्या प्रचारासाठीच दान केलं पाहिजे. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद खूप छान लिहितात पुढे. कृष्ण भावनामृत हे मानवतेला लाभलेले मोठे वरदान आहे. रूप गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंची अत्यंत उदार पुरुष म्हणून स्तुती केली आहे. कारण अतिशय दुर्लभ असे कृष्णप्रेम त्यांनी मुक्त हस्ते वितरित केले. म्हणून कृष्ण भावनेचा प्रचार करण्यास संलग्न असणाऱ्या व्यक्तींना जर मनुष्याने काहीही दान दिले, तर कृष्ण भावनामृताच्या प्रसारासाठी देण्यात आलेले ते दान म्हणजे जगामधील सर्वश्रेष्ठ दान होय. हं? तर हे कनेक्शन कसं करतात प्रभुपाद, की का बरं आपण म्हणतो की कृष्ण भावनेसाठी किंवा कृष्ण भक्तांना दान दिलं पाहिजे. कारण कृष्ण भक्त आणि इस्कॉन किंवा जेही वैष्णव संप्रदाय आहेत, इतर संप्रदायामध्ये पण करतात, परंतु इस्कॉनमध्ये आपण प्रचाराला मुख्य ठेवलंय. तर प्रभुपाद या गोष्टीकडे आपलं लक्ष वळवतात की समजा तुम्हाला कोणाला काही द्यायचंच आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती द्या ना तुम्ही व्यक्तीला. समजा तुम्हाला शक्य आहे एखाद्या गोष्टीला सर्वश्रेष्ठ वस्तू द्यायची, मग तुम्ही का बरं त्या व्यक्तीला सामान्य गोष्ट देताय. तर सर्वश्रेष्ठ गोष्ट काय आहे? कृष्णप्रेम. कृष्णप्रेम सर्वश्रेष्ठ कसं, तर आपण बघितलं होतं की बहुतांश लोक तर पशुसारखे जीवन जगतात, त्यांना तर काही घेणं देणंच नाही. मग जे धार्मिक आहे ते पण स्वर्गप्राप्ती वगैरे किंवा इथं चांगले रूप, पैसा वगैरे याच्यासाठी प्रयत्न करा, परंतु ते पण नश्वर आहे, कारण स्वर्गच नश्वर आहे. त्यानंतर समजा कोणी ब्रह्मदेवांकडे जाईल, तिथे अजून उच्च स्तरावरचं सुख आहे, परंतु ते पण शाश्वत ठिकाण नाही आहे. त्याच्यानंतर कोणी मोक्ष प्राप्त करेल, पण मोक्षामध्ये पण जो आत्म्याचा स्वभाव आहे सेवा करण्याचा, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास, ती भावना मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरी सुखकारक असल्या, आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला चांगलं फळांचा रस दिला, ते पण सुखकारकच आहे. एखाद्या व्यक्तीने नाव, लौकिक, पैसा, संपत्ती कमावली, त्याच्यामध्ये पण सुख आहे. एखाद्या व्यक्तीला स्वर्ग मिळाला, त्याच्यामध्ये पण सुख आहे. ब्रह्माजीकडे गेली तिथे पण सुख आहे. ब्रह्ममुक्तीमध्ये पण सुख आहे. याच्याबद्दल एक श्लोक आहे ना, की एक नाम कृष्णदासे अ, कृष्णदास रे अनुभव कोटी ब्रह्म सुखे तार एक बिंदू नये. कृष्ण भाव काय यार तो, कृष्णदास अभिमाने, हाँ कृष्णदास अभिमाने आनंद सिंधू है, कोटी ब्रह्म सुखे तार एक बिंदू नये. कृष्णदास अभिमाने, जेव्हा व्यक्तीला कळतं की मी कृष्णाचा दास आहे म्हणजे भगवंतांशी माझा संबंध आहे, जेव्हा साक्षात्कार होतो, कृष्णदासे कृष्णदास अभिमाने ये आनंद सिंधू. तर या गोष्टीमध्ये जो व्यक्तीला जी जाणीव होते, तर त्या जाणीवेला किंवा त्या आनंदाला सिंधूची उपमा दिली. सिंधू म्हणजे सागर. कृष्णदास अभिमानी ये आनंद सिंधू. हा जेव्हा व्यक्तीला म्हणजे तत्वतः कळतं की मी कोण आहे, कृष्ण कोण आहे, माझा आणि त्यांचा काय संबंध आहे, तेव्हा त्याच्या आत्म्याला जी अनुभूती होते आनंदाची, ती एखाद्या महासागरासारखी आहे.
मग आपण जे इतर आनंदाच्या कॅटेगरी बघितल्या, जसं गीता कोर्समध्ये पण आपण बघतो ना, इंद्रियांच्या स्तरावर, मनाच्या स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर, अहंकाराच्या स्तरावर, मग कर्मकांडाने स्वर्ग लोकामध्ये जाऊन किंवा ब्रह्माजीकडे जाऊन किंवा त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ काय मोक्ष. तर हा श्लोक काय सांगतोय चैतन्य चरितामृतमध्ये, कृष्णदास अभिमानी आनंद सिंधू है, कोटी ब्रह्म सुखे तार एक बिंदू नये. कोटी ब्रह्मसुख म्हणजे एक वेळा मोक्ष जर सोडून दिलं, म्हणजे कोटी वेळा मोक्ष जरी मिळाला, तर त्या मोक्षाचं जे सुख मिळेल ते कृष्ण प्रेमाच्या सुखाच्या समोर एक बिंदू पण नाहीये. म्हणजे किती व्यापक व्याख्या केली हे बघा तुम्ही. सामान्य लोक कशाला सुख बघतात, नंतर सामान्यतः सरांचं काय म्हणणं असतं, धर्म अर्थ काम आणि मोक्ष निराकार. परंतु जी कृष्ण प्रेम आहे त्यामध्ये जो आनंद आहे त्याचं वर्णन म्हणजे आपल्या स्तरावरती तर वर्णन करणं शक्य पण नाही आहे आणि जाणणं पण शक्य नाही आहे. पण तरी पण आपल्याला थोडंफार भक्तीमध्ये समजतं की आपल्यामध्ये कशा समाधानाची अनुभूती आहे किंवा काही गोष्टी कशा कळतात. तर हे कृष्ण प्रेम आहे, हे आनंदाचा सिंधू आहे. आणि याच्यानंतर जे सर्व, याच्या खालची जी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे ते म्हणजे मोक्ष. या दोघांमध्ये काय अंतर आहे? एक थेंब आणि एक महासागर एवढं अंतर आहे. समजा वर्गामध्ये एखादा मुलगा पहिला आहे आणि दुसरा मुलगा दुसरा आला, तर पहिल्या मुलाला किती मिळाले? 100 पैकी 100. दुसऱ्या मुलाला किती मिळाले? 100 पैकी 30. तो दुसरा आलाय पण त्याला मार्क किती आहेत? 30 मार्क आहेत, तर तो नापास आहे. तसं हे मोक्षामध्ये काय आनंद आहे, पण थेंबा एवढा आहे. थेंबा एवढा आनंद आणि महासागराचा आनंद याची काही तुलना करण्याचा म्हणजे तुलना करण्यासारखी गोष्टच नाही आहे. तर इथे मुद्दा काय सांगतात प्रभुपाद, की चैतन्य महाप्रभू हे कृष्णप्रेम फुकट वाटतायत. आपण जेव्हा ही चर्चा करतो ना वेगवेगळ्या प्रकारचे आनंद, मग मोक्ष वगैरे हे सर्व, नंतर कृष्णप्रेम, मग तेव्हा आपल्याला कळतं की अरे चैतन्य महाप्रभू काय द्यायला आले होते. तोपर्यंत समजत नाही चैतन्य महाप्रभूंची महिमा काय आहे. अनर्पित चरिम चिरात करुणया अवतीर्ण कलव, की जी गोष्ट कधीच कुणी यापूर्वी दिली नव्हती ती गोष्ट देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले. हं? जे की भगवंतांबद्दल वेगळ्या रसांमध्ये प्रेम. तर चैतन्य चरितामृतमध्ये पण कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की तुम्ही तर्क करत आहात की चैतन्य महाप्रभू हे आहेत का ते आहेत का. जर तुम्हाला बुद्धी आहे तर तुम्ही याच्यासाठी विचार करा. कशासाठी विचार करा? हां, श्रीकृष्ण चैतन्य दया करह विचार, विचार करिले चित्ते पाबे चमत्कार. जर तुम्हाला विचार करायचा किंवा तर्क करायचा असेल तर चैतन्य महाप्रभूच्या दयेवरती तर्क करा. उलट इकडच्या तिकडच्या गोष्टी, हे कोण आहे, खरंच आहेत का, हे अवतार कोणाचा आहे, याच्यामध्ये डोकं फोडण्यापेक्षा त्यांनी ती देत आहेत काय ते बघा. श्रीकृष्ण चैतन्य दया करह विचार, त्यांच्या दयेचा विचार करा. विचार करिले चित्ते पावे चमत्कार. आता आपण एवढं सगळं वर्णन ऐकलं सुखाचं वगैरे, मोक्षाचं, नंतर कृष्णप्रेमाचं. मग जेव्हा आपल्याला आपण आत्ता विचार करू, आता काय वाटेल? आपल्याला चमत्कार वाटेल ना. श्री चैतन्य दया करह विचार, विचार करिले चित्ते पावे चमत्कार. आता जेव्हा आपण ऐकतोय की चैतन्य महाप्रभू कृष्णप्रेम देत आहेत आणि कृष्णप्रेम किती सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे, त्याच्यानंतरची नंबर 2ची गोष्ट बिंदू आहे. आणि हे महासागर आहे. चैतन्य महाप्रभू ही एवढी श्रेष्ठ गोष्ट फुकटपणे द्यायला आले. फुकट म्हणजे फुकट आहे ना. चैतन्य महाप्रभूंनी काहीच नियम सांगितले नाहीत इतर गोष्टीच्या तुलनेमध्ये. भार भोजा लईया कथय्या लई याब, अल्प स्वल्प मूल्य पाहिले यथाई वेचाब. चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन आहे, कृष्णप्रेमाचं वर्णन केले फळांसोबत. एक वृक्ष आहे, अ, चैतन्य महाप्रभूलाच वृक्ष म्हटलं जातं, आणि त्याची जी फळं आहेत ते कृष्णप्रेमाची फळं आहेत. तर चैतन्य महाप्रभू काय म्हणतात की अरे मी एवढं वजन घेऊन आलो. समजा एखादा व्यक्ती 4-5 मोठ्या मोठ्या बॅग भरून फळं घेऊन आला, त्याच्या पाठीवरती म्हणा किंवा डोक्यावरती म्हणा. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात, अरे मी किती मोठं वजन घेऊन आलोय कृष्णप्रेमाचं, आणि आता एवढं वजन म्हणजे मी घेऊन आलोय आणि मी तुम्हाला काहीच हे सांगत नाही, पात्रता सांगत नाही. अल्प स्वल्प मूल्य पाहिले यथाई वेचीब, तुमच्याकडे जे आहे ते द्या आणि हे घ्या. समजा एखादा व्यक्ती बोलत असेल की अरे माझ्या डोक्यावरती सोन्याचे खूप दागिने आहेत, खूप वजन होते, ज्याची जी इच्छा आहे 10 रुपये 15 रुपये काही पण द्या आणि जे पाहिजे ते घ्या.
तर तेव्हा सगळे लोकांचे लगेच डोक्यात प्रकाश पडेल, अरे बापरे, 10-15 रुपयामध्ये सोनं भेटतंय. परंतु कृष्ण प्रेम सहजपणे भेटतं हे म्हटल्यावरती आपल्याला पण एवढे चमकत नाही. कारण आपण अजून भौतिकतेमध्येच आहोत. आपल्याला पण भौतिक गोष्टीचं जास्त आकर्षण आहे. तर अजून एक सांगितलं जातं ना, अं, पात्रापात्र विचार नाही, नाही स्थानास्थान, येई यहाँ पाहे तहा करे प्रेमदान. तर कृष्ण प्रेम एवढी मोठी गोष्ट आहे, ते देण्यासाठी चैतन्य महाप्रभू आले. याच्यापूर्वी कोणत्याच अवताराने केलं नाही. आणि मी हे मागच्या महाराजांच्या यात्रेमध्ये ऐकलं होतं. महाराज बोलले होते की अद्वैत आचार्य तर महाविष्णू आहेत. मग त्यांनी स्वतःच कृष्ण प्रेम द्यायचं ना, कृष्ण यावे म्हणून एवढं त्यांनी शालिग्रामजीची एवढी उपासना आणि एवढ्या मोठ्या मोठ्याने हुंकार का दिले? तर महाविष्णू आणि कृष्ण तर एका प्रकारे अभिन्नच आहे ना. पण महाराजांनी सांगितलं की विष्णू, कृष्ण, महाप्रभू हे सगळे अभिन्न आहेत. परंतु कृष्ण किंवा चैतन्य महाप्रभू शिवाय इतर विष्णू तत्व प्रेम देऊ शकत नाहीत. प्रेम देऊ शकत नाहीत म्हणजे जो रस आहे ना, की मी कृष्णाचा मित्र आहे, किंवा मी कृष्णाचा वडील आहे, ही भावना इतर विष्णू स्वरूप देऊ शकत नाहीत. म्हणून अद्वैत आचार्य स्वतः महाविष्णू असून सुद्धा त्यांनी चैतन्य महाप्रभूंना बोलवलं की तुम्ही या आणि या लोकांचा उद्धार करा म्हणून. तुलसीदल जलमात्रेन जलस्य चुलिकेन वा विक्रिणीयते स्वामात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सला. या श्लोकाचा आधार घेऊन त्यांनी शालिग्राम शिलेचं गंगाजळाने आणि तुलसीच्या पानाने पूजा केली. तर आता परत दानाबद्दल ना, तर मी तुम्हाला बोललो ना, मला आज सुरुवातीला वाटतं अरे इस्कॉनवाले तर इकडून तिकडून म्हणजे त्यांनाच द्यायचा पैसा असे सांगतात. तर हे जेव्हा कळतं ना आपल्याला की इस्कॉन वाटतं काय जगाला, तेव्हा मग ह्या असे डाऊट येत नाहीत मनामध्ये. इस्कॉन काय वाटतंय जगामध्ये, तर इस्कॉन कृष्ण प्रेम वाटतंय. का इस्कॉन कृष्ण प्रेम वाटते? कारण इस्कॉन चैतन्य महाप्रभूंच्या आदेशानुसार कार्य करतंय. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं कृष्ण प्रेम वाटायला आलो. आपण इस्कॉनमध्ये तेच वाटतो. आपण असं म्हणत नाही, अरे 2 माळा करा, मग तुम्हाला पुढच्या जन्मात स्वर्ग मिळेल. उलट नेहमी नेहमी आपण त्याचं खंडन करतो, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. एकच ध्येय ठेवा, निस्वार्थ ध्येय ठेवा, कृष्ण प्राप्तीचं ध्येय ठेवा, कृष्ण प्रेम मिळवा, हेच बोलत राहतात इस्कॉनमध्ये सगळीकडे. तर एवढी मोठी गोष्टीचं दान इस्कॉन करते. तर दानाला जर तुम्हाला भक्तिमय करायचं असेल, तर या भक्तीच्या प्रचारासाठी जे लोक कार्य करतात त्यांना दान द्या, असे प्रभुपाद म्हणतात. हं? ते काम फक्त इस्कॉन करते, मग इस्कॉनलाच द्यावं लागेल. इतर कोणी करत असेल त्यांना पण द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु श्री संप्रदायामध्ये समजा कोणी करत असेल त्यांना पण देऊ शकता. परंतु प्रचाराचं कार्य इस्कॉनसारखं बाकी जास्त दुसरं कोणी करत नाही. पण त्याच्यामुळे आता प्रॉब्लेम काय होतो, की अरे जो सर्वात हुशार आहे त्याला हे नेऊन दे. आता एकच जर सर्वात हुशार असले दुसऱ्याकडे कुठे जाणार मग? मग मग दुसरे काय म्हणतील, अरे एवढे मोठे वर्गात उभे त्यालाच जाऊन कसं काय दिलं? अरे तो वर्गात पहिला आहे म्हणून त्याला द्यायला सांगितलंय. म्हणून मला असं वाटतं अरे फक्त इस्कॉनला द्यायचं, बाकीचे नाहीत का संस्था? मग नंतर कळलं की हा फरक आहे. पण इतर ठिकाणी पण मदत केली पाहिजे माणसं, नाही असं नाहीये. परंतु जेव्हा आपण हे भाव जाणतो त्याच्या मागचा, मग जसे की बलराम शक्ती प्रभू म्हणायचे की समजा एखादा भिकारी असेल तर त्याला पण आपण दान दिलं पाहिजे. कारण दान दिल्याने व्यक्तीचं हृदय थोडंसं कोमल होतं. नाहीतर बरेचसे लोक म्हणतात ना, जा काय कामधंदा नाही का, कमावून खा. ते तर ठीक आहे, पण बऱ्या लोकांची स्थिती काही काही म्हणजे गोष्टी त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर पण असतात. खास करून खेडेगावामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला फार जास्त मुली असतील, 4, 5, 6, आता मुलासाठी लोक भरपूर मुलींना जन्म देतात. मग शेवटी त्या व्यक्तीवरती अशी स्थिती येते की त्याची वडिलोपार्जित सर्व स्थिती, शेती विकली जाते, कर्ज तो घेऊन बसतो. मी स्वतःच्या नातेवाईकांमध्ये असं एक बघितलं की पूर्वी खूप श्रीमंत होते, मग मुलींच्या लग्नासाठी वगैरे त्यांनी सर्व शेती विकली. मग नंतर खूप गरिबी आली. आता तशा व्यक्तीला जर आपण बोललो की कामधंदा कर, अरे बाबा त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड काय आहे, परंतु परिस्थितीनुसार आता तो सध्या गरिबीमध्ये आहे, तर अशा व्यक्तीला मदत करायला हरकत नाही. म्हणून दान म्हणजे कुणाला द्यायचं नाही असं मी म्हणत नाही. पण एवढी जास्त विस्तृत व्याख्या केल्यावरती तुम्हाला मला काय सांगायचे कळलं असेल.
तर या संदर्भामध्ये चैतन्य महाप्रभूसाठी रूप गोस्वामींनी एक श्लोक लिहिला होता. आपण तो मंगलाचरणमध्ये म्हणतो. नमो महावदन्याय. काय तो श्लोक आहे? नमो महावदन्याय कृष्ण प्रेम महावदान्य कृष्ण प्रेम प्रदाय प्रदायते कृष्णाय कृष्ण हा नमो कृष्ण महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत विषय नमा. हा रूप गोस्वामींनी लिहिलेला श्लोक आहे. ह्याच्यामध्ये रूप गोस्वामी काय म्हणतात? नमो महावदन्याय. महावदन्याय म्हणजे सर्वात जास्त दयाळू व्यक्ती कोण आहे? नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते. काय तो दया काय करतोय? तर कृष्ण प्रेम वाटतोय. त्याच्या आधी आपण बघितले कृष्ण प्रेमाची महती. कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत विषय नमा. मग तो कोण आहे? तो कृष्णाचं वर्णन करणारा कृष्ण चैतन्य आहे. हं? म्हणजे कृष्णाचं वर्णन म्हणजे महामंत्राचं उच्चारण करणं, त्याचं अंगकांती कशी गौर आहे. तर या एका श्लोकामध्ये रूप गोस्वामींनी चैतन्य महाप्रभूंची महती सांगितली आहे. त्याच्यामागचा एवढा मोठा अर्थ असा आहे. अतिशय दुर्लभ असे कृष्णप्रेम त्यांनी मुक्तहस्त वितरित केले. म्हणून कृष्ण भक्तीचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीला किंवा इस्कॉनला किंवा श्री संप्रदाय किंवा जे कोणी प्रामाणिक असेल इतरांना भक्ती देत त्यांना आपण दान दिलं पाहिजे. रस्त्यावर कोणी दारू पिते त्याला नेऊन एक दारूची बॉटल दिली ते पण दान आहे, परंतु ते तमोगुणी दान आहे. हां, कृष्ण भावनामृताच्या प्रसारासाठी देण्यात आलेले हे ते दान म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ दान. आता हे तुम्हाला कळलं असेल. आणि नंतर दुसरी एक गोष्ट राहिली होती की पूजा करणे. केवळ पूजा करून भगवंतांची प्राप्ती होत नाही असं बोलले होते. मग या पूजेला आपण भक्तिमय कसं करू शकतो? तर भगवंतांच्या विग्रहांची पूजा शास्त्रसंमत विधीनुसार केल्यावरती ती पूजा भक्तिमय होते. त्यासाठी प्रभुपाद काय सांगतात? मनुष्याने मंदिरामध्ये ठराविक पद्धतीने पूजन करावे. म्हणजे प्रगती करण्याची एक संधीच आहे विग्रहांची पूजा. जसं आपण समजा सर्वच गृहस्थांच्या घरी विग्रह नसतील, तर समजा ज्यांच्या घरी भगवंतांचा फोटो आहे किंवा कोणाच्या घरी जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत किंवा गौरनीताई आहेत किंवा त्यांचे फोटो आहेत, त्यांची पण शास्त्र पद्धतीने हे केलं अर्चना, तर ते पण विग्रह सेवेमध्येच आहे. प्रभुपाद काय म्हणतात? भगवत भक्तीमधील नवसाधकांसाठी विग्रह सेवा आवश्यक आहे. ॲक्च्युली नवसाधकांसाठीच नाही, सर्वांसाठीच आवश्यक आहे. मी दुसरीकडे एक कुठेतरी वाचत होतो, तिथे प्रभुपादांनी एक ओळ लिहिली होती. वेगवेगळ्या ओळी आहेत. एका ओळीत असं लिहिलं होतं की जेव्हा आपण विग्रहांची सेवा करतो ना, तर विग्रहांबद्दल आपल्याला प्रेम व्हायला लागतं. ती कारण आता विग्रह आपण बघतो ना, ही व्यक्ती आहे, याला कपडे घालायचे, वेळेवरती जेवण द्यायचं, पाणी द्यायचं, त्यांना उठवायचं, त्यांना झोपवायचं, त्यांची मालिश करायची, उन्हाळा आला की त्यांना चंदन लावायचं, त्यांचा झुल्यांचा वेळ आला की त्यांच्यासाठी झुला तयार करायचा, रासयात्रेचा दिवस आला की सजावट करायची. ह्या सगळ्या गोष्टी करत 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 काय होतं की व्यक्तीला विग्रहांबद्दल प्रेम व्हायला लागतं. विग्रहां म्हणजे भगवंतांबद्दल. कारण आपला मार्ग असा पर्सनल आहे ना, त्याच्यामुळे विग्रह सेवा खरंच खूप मदत करते. मी पण प्रयत्न करतोय, पण माझ्या आजाराच्या नावाखाली काही होत नाही, पण करायला पाहिजे. अजून एका ठिकाणी प्रभुपाद लिहितात की जर समजा कोणाला काम भावनेचा खूप त्रास होत असेल, तर त्याने पण विग्रहाची पूजा केली पाहिजे. विग्रह पूजेचे खूप महत्त्व आहे. हां, ज्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतले नाही, त्याला कृष्णतत्व प्रारंभिक ज्ञान देखील होणे शक्य नाही. आता ह्या तू शब्दावर प्रभुपाद बोलतात. शेवटून दुसरा उतारा 430. या श्लोकामध्ये तू हा शब्द विशेष रूपाने योजलेला आहे आणि या शब्दावरून दर्शविले आहे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब किंवा विधान करता येत नाही किंवा इतर कोणता मार्ग सफलही होऊ शकत नाही. इतर कोणता म्हणजे भक्तीशिवाय इतर कुठलाही. हां, आपण एकदा चर्चा केली होती बघा. तू आला याचा अर्थ काय होतो? तस्मात आला याचा अर्थ काय होतो? भक्त्या तू अनन्य अशक्य असं आहे ना. तू म्हणजे परंतु, भक्त्या तू किंवा भक्तीशिवाय. इथे तूचा अर्थ शिवाय. भक्त्या तू अनन्य शक्य. अनन्य भक्तीशिवाय इतर कुठल्याही मार्गाने भगवंतांची प्राप्ती शक्य नाही. हे तू या शब्दाचा अर्थ आहे. याच्या आधी पण आले होते. जसं समजा तस्मात आला. तस्मात आले आपण म्हणतो निष्कर्ष आहे. तस्मात् सर्वात्मना राजन हरी सर्वत्र सर्वदा श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यो भगवान निर्णाम. म्हणून हे राजा भगवंतांचं स्मरण कर. म्हणून म्हणजे निष्कर्ष. तसं तू म्हणजे याच्याशिवाय किंवा याच्यापेक्षा वेगळं
भक्तीशिवाय वेगळ्या कुठल्याच गोष्टीने होऊ शकत नाही असं प्रभुपाद लिहितात. द्विभुज चतुर्भुज रूपे अर्जुनाला दाखवण्यात आलेल्या विश्वरूपाहून पूर्णतया भिन्न आहेत. चतुर्भुज रूप नारायण आणि द्विभुज कृष्ण रूप हे शाश्वत आणि दिव्य आहे. अर्जुनाला प्रकट करण्यात आले विश्वरूप हे अस्थायी आहे. आता इथे पण प्रभुपाद काही गोष्टी स्पष्ट करतील ज्याच्याबद्दल समाजामध्ये थोडासा गैरसमज आहे. प्रभुपाद म्हणतात की विराट रूप एकतर अस्थायी आहे. विराट रूपाचं असं कुठं धाम नाही आहे. जसं आपण म्हणतो ना, प्रभू रामचंद्र साकेत धामात आहेत, नारायण वैकुंठामध्ये, श्रीकृष्ण गोलोक वृंदावनामध्ये. तसं विराट रूपाचं कोणतं धाम नाही आहे. विराट रूप हे काल्पनिक रूप आहे. जेव्हा सृष्टीचा विनाश होतो तेव्हा विराट रूपाचा पण लय होतो किंवा महाविष्णूच्या शरीरामध्ये विलीन होतं. म्हणून हे रूप अस्थायी आहे. आता या श्लोकामध्ये एक शब्द वापरला आहे सुदूरदर्शम. यामध्ये वापरला आहे की याच्या आधीच्या श्लोकात वापरला आहे? आधी वापरला होता ना सुदूरचे, हां, श्लोक क्रमांक 52 मध्ये. सुदूरदर्शम इदम रूपम. काय म्हणतात प्रभुपाद? याचा अर्थ पाहण्यास कठीण हा शब्द सुचवितो की यापूर्वी कोणीच ते विश्वरूप पाहिले नव्हते. तो असंही सुचवतो की भक्तांसाठी विश्वरूप दाखविणे आवश्यक नव्हते. अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप प्रकट केले होते, जेणेकरून भविष्य काळात जर एखाद्याने स्वतःला परमेश्वराचा अवतार म्हणून प्रस्तुत केले तर लोक त्याला आपले विश्वरूप दाखविण्यास सांगू शकतील. आता सुदूरदर्शनवरून प्रभुपाद वेगळे अर्थ सांगतायत की एकतर अर्थ असा आहे की ही विराट रूप बघणं पण खूप दुर्मिळ आहे. भगवंतांचं साक्षात चतुर्भुज आणि द्विभुज रूप तर खूप दूरची गोष्ट आहे. पण मग कोणी म्हणेल की परंतु भक्तांना तर विराट रूपामध्ये काही रुची नसते. आपण बघितलं, कारण विराट रूपासोबत कशी देवाणघेवाण करणार? अर्जुनासारखा व्यक्ती घाबरत होता. तर आपण कसं संबंध प्रस्थापित करणार? म्हणजे सामान्यतः तुम्ही कोणत्याच आचार्यांच्या किंवा साधू संतांच्या, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, कोणाच्याही लेखनामध्ये हे विराट रूपा मला तुझी भेट घ्यायची किंवा तुझं प्रेम पाहिजे असं वर्णन कुठेच मिळणार नाही. उलट अ, विठ्ठलाचंच वर्ण असं मिळेल काय? अ, ते एक आहे ना, मदनाचा पुतळा, साज सुंदर मदनाचा पुतळा असं विठ्ठलाला म्हणतात. हे हे या रूपाबद्दल आहे, कृष्ण रूपाबद्दल. मदनाचा पुतळा म्हणजे मदन मोहनजी. काय तो श्लोक आहे? भीमसेन जोशींनी गायलेला आहे ना तो अभंग. अभंग, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हा. हां, तर तिथे बघा, असे तुम्ही तुकाराम महाराजांचे कोणाचेही अभंग घ्या, असंच वर्णन येईल की हे सावळ्या रूपामधल्या किंवा हे मदनाचे या रूपामध्येच येईल. कुठंच विश्वरूप पाहिजे असं म्हणणार नाहीत, कारण विश्वरूपासोबत संबंध प्रस्थापित करता येत नाही. मग अर्जुनला का दाखवलं? तर प्रभुपाद म्हणतात अर्जुनला याच्यासाठी दाखवलं की जर समजा पुढच्या काळात कोणी म्हटलं की मी ईश्वर आहे, जसं आता सध्या बरेच लोक म्हणतात ना, की भारतामध्ये पण आपण बघतो की ती बाबा स्वतःला ईश्वर सांगतात. म्हणजे दर 10 वर्षांनी कुणी ना कुणी नवीन येतं. आणि मग काही दिवसांना त्यांना पकडलं जातं किंवा, परंतु बरेचसे लोक यांचे अनुयायी पण होतात. आणि ते सांगतात की मी कृष्ण आहे, कोणी सांगतं मी राम आहे, कोणी सांगतं मी हनुमान आहे. तर प्रभुपाद म्हणतात की जर असा व्यक्ती म्हणत असेल की मी कृष्ण आहे किंवा राम आहे, तर त्याला म्हणायचं अरे गीतेमध्ये कृष्णाने विश्वरूप दाखवलं होतं. तुझं विश्वरूप दाखव, मग आम्ही स्वीकार करू की तू पण कृष्ण आहे. तर याच्यासाठी पूर्वीच्या श्लोकामध्ये वारंवार योजलेला न हा शब्द, न योगेर न दानेर न इज्जय, असं न आहे ना, न म्हणजे नाही नाही नाही. त्याचा काय अर्थ आहे? वेद पारंगत विद्वान आदी उपाधीमुळे मनुष्याने अहंभाव ठेवू नये. त्याने कृष्ण भक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्यानंतरच केवळ तो भगवद्गीतेवर टीका करू शकतो. इथं प्रभुपादांनी नचा असा अर्थ घेतला की तुम्ही किती जरी वेद पारंगत असले, तुम्हाला किती जरी श्लोक पाठ असले, तरी पण तुम्ही जर भक्त नसाल तर तुमच्या लिखाणाला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तीने खरं पाहिलं तर गीतेवर टीका नाही लिहिली पाहिजे. परंतु बहुतांशी टीका अशाच लोकांनी लिहिल्या आहेत. ज्याला जे वाटेल त्यानं ते लिहिलंय. पर त्याच्यासाठी ते लोकांनी काय केलं की त्यांना समजा थोडंसं शास्त्रांचं ज्ञान आहे, काही वेदांचं ज्ञान आहे, काही उपनिषदांचं ज्ञान आहे, तर मग त्यांनी आपल्या लिखाणाला आधार देण्यासाठी श्लोक सांगितले. मग वाचणाऱ्याला पण काय वाटतं की अरे यांनी तर संदर्भ दिलेत, बरोबर असलं पाहिजे. परंतु नुसते संदर्भ देऊन उपयोग नाही. जर मनामध्ये भक्ती नसेल तर त्या लिखाणाला काही अर्थ नाही आहे. जसं जसं आपण
याच्यामध्ये पण बघितलं ना, 10व्या अध्यायामध्ये अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. सर्व काही जाणून व्यक्तीला वेद कळाले, भगवंत कळाले, याचा अर्थ याची परीक्षा कशी होते? जेव्हा तो भक्ती करतो. म्हणून तुम्ही फक्त गीतेवरती टीका लिहिली म्हणून तुम्ही खूप प्रगत भक्त आहे असं होत नाही. हां, जसे की बऱ्याच लोकांच्या PhD आहेत गीतेमध्ये, पण ते काही भक्त नाही आहेत. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. श्रीकृष्ण विश्वरूपातून चतुर्भुज नारायण रूपामध्ये व नंतर स्वतःच्या द्विभुज रूपामध्ये स्वतःचे रूपांतर करतात. आपण बघितले ना, सुरुवातीला भगवंत अर्जुनला गीता सांगत होते. रथावरती दोघं आहेत. अर्जुन मागे, भगवंत सारथी आहेत. त्याच्याकडे बघून कृष्ण गीता सांगतायत. मग अशी चर्चा होत 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 10व्या अध्याय झाला. 10व्या अध्यायाच्या शेवटी शेवट झाला. मग अर्जुन बोलला मला ते रूप बघायचं. मग 11व्या अध्यायामध्ये विराट रूप दाखवलं. म्हणजे जे कृष्ण उभा होता त्यानेच विराट रूप प्रकट केलं. असं नाही की कृष्ण कुठेतरी चालत गेले आणि दुसऱ्या कोणाला बोलवलं किंवा स्क्रीन बदलली, असं नाहीये. तर श्रीकृष्ण श्रीकृष्णापासून विश्वरूप आणि मग त्या विश्वरूपातून चतुर्भुज नारायण रूपामध्ये व नंतर स्वतःच्या स्वाभाविक द्विभुज रूपामध्ये रूपांतर करतात. याचा अर्थ काय होतो? की विश्वरूपाचा स्रोत पण द्विभुज आहे, चतुर्भुजाचा स्रोत पण द्विभुज आहे. त्याच्यामुळे कृष्णाचं जे रूप आहे, जे अर्जुनासमोर होतं, ते मूळ आहे. परंतु तुम्हाला मी बोललो ना, बऱ्याच लोक काय म्हणतात की विराट रूप सर्वात श्रेष्ठ आहे, कारण त्याला खूप जास्त हात आहेत, त्याला खूप जास्त चेहरे आहेत. परंतु तसं नाही आहे. यार, आपण खूप वेळा हे उदाहरण वापरलं. खूप जास्त हात असते, तो जर श्रेष्ठ असता तर रावणाला 10 डोके होते. कार्तिवीर्य अर्जुनाला 1000 भुजा होत्या. मग ते थोडी राम आणि कृष्णापेक्षा श्रेष्ठ होणार. तर ही विचार करण्याची चुकीची पद्धत आहे. परंतु इथं कृष्ण कसा, कृष्णस्तु भगवान स्वयं, यावरती प्रभुपाद बोलतात. श्रीकृष्ण हेच सर्व प्रकट रूपांचे उद्गम आहेत. या रूपापासूनही श्रीकृष्ण भिन्न आहेत. तेव्हा निर्विशेष ब्रह्मज्योतीबद्दल तर बोलायलाच नको. तर आता हे निर्विशेष ब्रह्मज्योतीबद्दल का बोलतायत प्रभुपाद? काही म्हणतात की अरे, जो कृष्ण गीता बोलतोय त्याची पूजा करायची नाहीये, त्याच्यामध्ये जो निर्विशेष निराकार ब्रह्म आहे त्याची पूजा करायची आहे. तर प्रभुपाद म्हणतात इथे तसं तर वाटत नाहीये किंवा गीतेमध्ये पण असं नाहीये. उलट काय सांगितलंय? ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम अमृतस्य अवयसस्य शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. 14 अध्याय 26 नंबरच्या श्लोकात सांगितले की त्या ब्रह्माचा मी आधार आहे. तर चतुर्भुज रूप, महाविष्णू विराट रूप आणि ब्रह्म, या सर्वांचा मूळ स्रोत द्विभुज कृष्णच आहे. ही ते प्रभुपाद सिद्ध करतायत. अं, श्रीकृष्ण चतुर्भुजधारी रूपही भगवंतांचे विस्तारित रूप आहे. त्याच्यासाठी संदर्भ देतात प्रभुपाद. आता आपण बघितलं ना, भगवंतांचे विस्तारित रूप आहेत. पहिलं चतुर्युग, वासुदेव आणि प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण. मग नारायण, मग दुसरं चतुर्युग, मग मूळ संकर्षण, मग त्यांच्यापासून 3 पुरुष अवतार. पुरुष अवतार म्हणजे शिरोदक्षाय विष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि कारणोदक्षाय विष्णू. तर इथे प्रभुपाद ब्रह्मसंहितेचा संदर्भ देतात की इतर जे सर्व विष्णू स्वरूप आहेत, शिरोदक्षाय असू द्या किंवा कुठली चतुर्भुज रूप जे आहेत, त्या सर्वाचा मूळ स्रोत कृष्ण आहे. मग हे कुठे मनानं सांगताय का? नाही. हा ब्रह्मसंहिता 4:48 मध्ये दिले ते. यस्यैक निश्वासित कालमथावलंब्य जीवन्ति लोम विलजा जगदण्डनाथा विष्णुर्महान् सह्य यस्य कलाविशेषो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. यस्यैक निश्वासित कालमथावलंब्य, की या व्यक्तीच्या निश्वासातून म्हणजे श्वासातून ब्रह्मांड बाहेर येतात आणि आत जातात. जीवंती लोमविलजा जगदंडनाथा. लोमविलजा म्हणजे, लोम म्हणजे केस, लोमविलजा म्हणजे छिद्र, रोमछिद्र, त्याच्यातून बाहेर ब्रह्मांड पडतात. मग ही व्यक्ती कोण आहे? विष्णूर महान, ही विष्णू आहे. कोणती विष्णू? कर्णदक्ष आहे विष्णू. मग ते या विष्णूचा आणि कृष्णाचा काय संबंध आहे? विष्णूर महान सह्यस्य कला विशेषो. तर हा महाविष्णू कृष्णाची कला आहे. कला म्हणजे हे आर्टवाली नाही, कला म्हणजे चंद्राची कला म्हणतो ना, चंद्राची कला, तशी कला आहे. तर इथे प्रभुपाद सांगतात की बाबा, विष्णू स्वरूप पण, चतुर्भुज रूप पण, त्याचा पण मूळ कृष्णच आहेत. नंतर आता हे समोर सगळे हे दिलेत,
संदर्भ दिलेत तुम्ही ती मनाने पण वाचू शकता. सच्चिदानंद रूप आहे, गोपाल तापने उपनिषदामध्ये सांगितले की कृष्णच मूळ स्वरूप आहे. तो उपनिषदांचा संदर्भ का दिला? कारण मायावादी रूप लोक जे आहेत ते भागवतम वगैरे स्वीकार करत नाही, ते म्हणतात उपनिषदामध्ये दाखवा. तर त्यांच्यासाठी हे गोपाल तापानेमधून पुरावे देत आहेत प्रभुपाद. नंतर परत ब्रह्मसंहितेचं उदाहरण दिलं, ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह, की कृष्णच परम मूळ स्वरूप आहे. नंतर यत्रावतीर्ण कृष्णाख्याम परम ब्रह्म नराकृती, हे दुसऱ्या एका शास्त्रातून संदर्भ दिला आहे. नंतर भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 28 क्रमांकामध्ये हा एक श्लोक येतो, येते चांशकला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं, की जेव्हा वेळ खूप होतोय ना, हां, शौनकादी ऋषी 6 प्रश्न विचारतात. त्याच्यापैकी एक प्रश्न असतो की आम्हाला भगवंतांच्या विविध अवतारांबद्दल सांगा. तर विविध अवतारांबद्दल सांगताना सुत गोस्वामी 24 अवतार सांगतात. त्याच्यामध्ये नारद मुनी पण आहे, जे की 27 अवतार आहेत. मग नंतर नरसिंह, वामन वगैरे सांगत सांगत राम, बलराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असं सांगितलं जातं. मग वाचणाऱ्यांना कसं वाटेल की अरे म्हणजे कृष्ण पण असाच एक त्याच्यापैकी एक भाग आहे. हे वर्णन झाल्यावरती मग सुत गोस्वामी सांगतात, परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, एते चांस कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम वर्धयंती युगे युगे. हे आतापर्यंत जे तुम्ही वर्णन ऐकलं ना, वराह, कुर्म, नारद मुनी, चतुष्कुमार, परशुराम, हे सर्व काय एतेच्या अंश कलह पुंस, कृष्णाचे अंश आहेत किंवा कला आहेत. मग मूळ कोण आहे? कृष्णस्तु भगवान स्वयं. हे तुम्हाला मी एकदा बोललो होतो की श्रीमद भागवतमचं हे आहे परिभाषा सूत्र. परिभाषा सूत्र म्हणजे भागवतामध्ये तर काही जरी दिलं असेल आणि आपल्याला समजत नसेल तरी या श्लोकाकडे परत यायचं. तरी सर्व श्लोक काय करतात प्रभुपाद आता? कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी संदर्भ देत आहेत. ज्यांना भगवंताविषयी प्रेम नाही त्यांचे लक्ष वेधून घेण्याकरता सहस्रावधी शिर आणि हात असलेले विश्वरूप प्रकट करण्यात आले आहे. हे परमेश्वराचे मूळ रूप नाही. भगवंतांशी निरनिराळ्या दिव्य रसांमध्ये संबंध असणाऱ्या शुद्ध भक्तांना विश्वरूपाचे विशेष आकर्षण नसते. हे तर आपण आधी पण बघितलं की बाबा कोणत्या संतांनी किंवा आचार्यांनी अभंगामध्ये गीतामध्ये कुठंच विश्वरूपासोबत संबंध मागितला नाहीये. भगवंत आपल्या मूळ कृष्णरूपामध्ये दिव्य प्रेमाचे आदानप्रदान करतात. म्हणून श्रीकृष्णांशी सख्यभाव असणाऱ्या अर्जुनाला हे विश्वरूप आल्हाददायक वाटत नव्हते. उलट ते रूप पाहून तो भयभीत झाला होता. कारण कृष्णाचं जे द्विभुज किंवा चतुर्भुज रूप आहे त्याच्यासोबतच संबंध किंवा प्रेम निर्माण होऊ शकतं. विराट रूपासोबत फक्त एकच भावना येऊ शकते, ती म्हणजे भीती. म्हणून तो विश्वरूपाने मोहित झाला नाही. सकाम कर्माद्वारे जे उन्नती करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी विश्वरूप हे अद्भुत असू शकेल. परंतु जे भक्तीमध्ये संलग्न झाले आहेत त्यांना द्विभुजधारी कृष्ण रूपच अत्यंत प्रिय आहे. तर हे खूप महत्त्वाचा श्लोक आहे, एकच झाला. तर आपण तुम्हाला पुढच्या वेळेस मागच्या स्लाईड दाखवेल मी. 2 गोष्टी बघितल्या की आधी पण सांगितले की वेदाने दानाने वगैरे हे रूप जाणता येत नाही. 47 मध्ये तेव्हा ते वर्णन होतं विश्वरूपासाठी. परत 51 पासून वर्णन येते की वेदांनी वगैरे हे रूप जाणता येत नाही. हे वर्णन आहे कृष्ण रूपासाठी, चतुर्भुज रूपासाठी. तर मग याच्यामध्ये हे आता हे या अध्यायाचे सार आहेत 54 आणि 55. 55 मध्ये आता हे सिद्ध केले म्हणण्यापेक्षा भगवंताने निष्कर्ष सांगितलं. जसं 6व्या अध्यायामध्ये निष्कर्ष होता की केवळ अनन्य भक्तीनेच भगवंतांना जाणता येतं, बघता येतं किंवा त्यांच्या गूढ तत्वांना समजता येतं. अनन्य भक्तीशिवाय इतर कुठल्याही मार्गाने हे शक्य नाहीये. म्हणून इथं भक्ती हा सर्वश्रेष्ठ योग आहे हे सिद्ध होतं. मग आता ही भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं ते पुढच्या श्लोकात आहे. त्याला आपण पुढच्या वेळेस बघूया. भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं. तर तुमचा काही प्रश्न असेल तर सांगा. आता वेळ झाल्यामुळे मी ते हे घेत नाहीये. PPTचे जे काय म्हणतात त्याला मागचे श्लोक पुढच्या वेळेस तुम्ही सांगा. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न नसेल तर आपण इथे हरे थांबूया. कृष्ण प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, माझी एक ओळखीची मैत्रीण आहे, तिची भगवद्गीता अख्खी पाठ आहे, हां हां परंतु ती भक्ती करत नाही प्रभूजी. हां 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 मग मला असं विचारायचं, मग त्यांना तिला अशी सुकृती मिळते का की भक्तीबद्दलची वगैरे? हां, तिला सुकृती मिळेल.
परंतु कोणती ती गीतेमधून अर्थ काय काढते ते पण महत्त्वाचं. समजा जर त्यांचा अर्थ असा काढत असतील की शेवटी आपल्यालाच आपणच ते तत्व आहोत, किंवा कृष्ण एक निराकार आहे, किंवा जेही काही मायावादी अर्थामध्ये जर ते करत असतील, तर मग तो एका प्रकारे अपराध पण होऊ शकतो. पण अपराध पण म्हणता येणार नाही, कारण त्यांना तर ज्ञानच नाहीये. आगे सुकृती मिळू शकते त्यांना, पण अच्छा. म्हणजे भविष्यात कधीतरी असं होऊ शकतं का, की भक्तीमध्ये ती येऊ शकते? हा असा माझा प्रश्न आहे प्रभूजी. होऊ शकतं. कदाचित जास्त जन्म पण लागतील, कारण अज्ञात सुकृती जमा होत होत श्रद्धा येईपर्यंत खूप वेळ लागतो. काही लोकांना जन्म जन्म लागतात. जसे की ज्या लोकांनी प्रभुपादाच्या वेळेस इस्कॉन बघितलं, त्याच्यापैकी बऱ्याचशा जणांनी नंतर प्रभुपाद गेल्यावरती मग भक्ती स्वीकारली. म्हणजे वेळ लागतो. तर त्यांना महत्त्वाची दोन गोष्टी आहेत. एक तर अज्ञात सुकृती मिळू शकते, आणि अज्ञात सुकृतीमुळे त्यांना नंतर भक्ती मिळण्याची खूप शक्यता आहे. परंतु जर त्यांना चुकीचं मार्गदर्शन मिळालं, जसं की निराकार ब्रह्म किंवा मायावाद रूपी, तर ते नुकसान पण होऊ शकतं. दोन्ही गोष्टी शक्य आहेत. अ, पण जर त्यांना समजा तुम्ही एकादशी वगैरे करायला सांगितली, किंवा प्रसाद वगैरे भोग लावायला सांगितला, तर त्यांची सुकृती थोडी लवकर लवकर वाढेल. ओके प्रभूजी. ओके. अजून कोणाचा काही प्रश्न थँक आहे? यू. ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे तर आपण थांबूया. उद्या रविवार आहे, उद्या आपण रामायणाची याच वेळेला चर्चा करू. हरे कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, कृष्ण हरे राम, हरे राम 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 हरे हरे हरे. राम राम चैतन्य महाप्रभु की जय, श्रील हरे कृष्ण प्रभुपाद प्रभूजी की धन्यवाद. जय.